रामकृष्ण हरी मनोनी विठ्ठली आवडी वो मनोनी विठ्ठली आवडी आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्वजण म्हणा
देवासी तो ऐका प्रकार आवडे देवासी तो ऐका प्रकार आवडे देवासी तो ऐका प्रकार आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्र दिवस नामाचा उच्चार रात्र दिवस नामाचा उच्चार रात्र दिवस तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा माळ गळा गोपी चंदन हृदय टिळा कळवळा वैष्णवा हृदय कळवळा वैष्णवाचा हृदय कळवळा वैष्णवाचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी कार्तिकी पंढरीची वारी आषाढी कार्तिकी पंढरीची वारी आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही साधन निर्धारी आन नाही साधन निर्धारी आन नाही एका जनार्दनी ऐसा ज्यांचा एका जनार्दनी ऐसा ज्यांचाने एका जनार्दनी ऐसा ज्यांचा जनार्दनी ऐसा ज्यांचाने देवा जगी परम पूज्य तो देवा जगी परम पूज्य तो देवा जगी परम पूज्य तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा माळ गळा गोपी चंदन तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा माळ गळा गोपी चंदन हृदयी कळवळा वैष्णवांचा हृदय कळवळा वैष्णवांचा हृदय कळवळा वैष्णवांचा विठोबार कुमाई बसलेले विठोबा म्हणा विठोबार कुमाई बसलेले विठोबा टाळी वाजवा विठोबार कुमाई बसलेले विठोबा म्हणा विठोबार कुमाई बसलेले विठोबा म्हणा विठोबार कुमाई बसलेल्या रखुमायानो म्हणा विठोबार कुमाई बसलेल्या रखुमाई म्हणा विठोबार कुमाई बसलेल्या रखुमाई नुसतं बसू नका म्हणा विठोबार कुमाई विठोबार बसलेल्या रखुमाई म्हणा विठोबार कुमाई विठोबार म्हणा 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 विठोबार कुमाई विठोबार विठोबार कुमाई विठोबार कुमाई पहिल्या पंक्तीला बसा पण म्हणा विठोबार कुमाई बसलेले म्हणा विठोबार कुमाई आवाज येऊ द्या तुमचा विठोबार कुमाई रखुमाईची शपथ आहे तुमच्या तुम्हाला म्हणा विठोबार कुमाई तुमच्या विठोबाची शपथ आहे तुम्हाला म्हणा विठोबार कुमाई विठोबार कुमाई कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर येळको येळको रखुमाई माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की शांती ब्रह्म एकनाथ महाराज की सद्गुरु संत निवृत्तीनाथ महाराज की आदिशक्ती मुक्ताबाई की पवनपुत्र हनुमान की छत्रपती शिवाजी महाराज की कीर्तन माझ्याकडे जय तुमच्याकडे आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदीन तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवाचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवाचा एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा जगी परम पूज्य तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवाचा समचरण सरोजम सांद्रणीला बुदाबम जगरणि तपाणी मंडन मंडनानाम तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदैधवलः संविठ्ठलं चिंतयामि दया ज्ञान शांती तिथे योग निष्ठा मुखी दिव्य तेज दिसे संत श्रेष्ठा अलौकिक लीला किती आठवावे अलौकिक लीला किती आठवावे श्री निवृत्तीनाथा नमो नम्र भावे ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे
मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे सद्गुरु तुझे पाय दोनी हे तो देणे तुमचे देवा घ्यावी अखंडित सेवा घ्यावी अखंडित सेवा आहे तो देणे तुमचे देवा घ्यावी अखंडित सेवा घ्यावी अखंडित सेवा घ्यावा अखंडित सेवा देणे तुमचे देवा घ्यावी अखंडित सेवा घ्यावी अखंडित सेवा घ्यावी अखंडित सेवा आहे देणे तुमचे देवा घ्यावी अखंडित सेवा घ्यावी अखंडित सेवा घ्यावी अखंडित सेवा आवडी दिवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदीन तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवाचा चंपाषष्ठी निमित्त श्री मल्हारी माळसाकांत 21 कुंडात्मक महायज्ञ याग सोहळा आणि त्या निमित्तानं भव्य दिव्य असा कीर्तन महोत्सव श्री क्षेत्र वडनेर दुमाला आणि या गावचे सर्वच शिवभक्त तथा परमादरणीय परमश्रद्धेय आदरणीय महंत श्री संजयजी महाराज कर्डिले बाबा यांच्या उत्कृष्ट मार्गदर्शनानं कृपा आशीर्वादानं श्रीमंत बापाच्या एकुलत्या एका लेकीचं लग्न असावं आणि त्यानं जसं मागं पुढं पाहू नये त्या लेकीच्या लग्नात जसा थाटमाट असावा आणि तिनं जसं वैभव पाहून समाधानी राहावं तसं समाधान या शब्दालाही समाधान प्राप्त करून देणारं वैभव म्हणजे आपला हा ज्ञानयज्ञ सोहळा आहे. एका आईच्या लेकराप्रमाणे बाबांवरती प्रेम करणारा सर्व भक्त परिवार, हाक मारली तर ओ देणारा हा परिवार, दृष्ट्या लागेल असा सोहळा आणि त्यातलं हे 4थ्या दिवसाचं कीर्तन पुष्प समस्त ग्रामस्थ वडनेर दुमाला आणि तुम्हा सर्वांच्या आग्रहाखातर माझ्या वाट्याला आलेला आहे. खरं तर एखाद्या कीर्तनकारानं इथं यावं आणि इथं एखाद्या कीर्तनकारानं सेवा करावी हे भाग्य तुमचं नव्हे, हे भाग्य कीर्तनकाराचं आहे. झाला अजून 1-2 वर्ष 4 वर्ष तुम्हाला कीर्तनकाराची तारीख घ्यावी लागेल, पण माझा शब्द या व्यासपीठावरून बाबांच्या समोरनं मल्हारी माळसाकांतांच्या कृपेनं सांगतो तुम्हाला, एक दिवस तुमचा असा आहे इथं तुम्ही कीर्तनकाराच्या पाठीमागं लागायचं नाही, कीर्तनकार तुमच्या पाठीमागं लागतील की आमची एखादी सेवा तुमच्या नामयज्ञ सोहळ्यात घाला. असा एवढा हा गोड सोहळा गेल्या 4 दिवसापासून संपन्न होतोय. परम आदरणीय परम श्रद्धेय बाबांच्या चरणी माझा प्रणिपात आहे. आपल्या ज्ञानाच्या जीवावर, आपल्या भक्तीच्या साधनेवर, आपल्या तपाच्या जीवावरती अनेक सर्वसामान्य लोकांचं चांगलं व्हावं, भलं व्हावं ही तळमळ आमच्या बाबांची आहे. आणि म्हणून बाबांवरती संपूर्ण प्रेम करणारा तुम्ही परिवार आहात. हे बाबांचंच कुटुंब आहे. माझ्या संपर्कात राहणारे परम आदरणीय परम श्रद्धेय आणि माझे सन्मित्र, आपल्या या जिल्ह्याचं वैभव आणि कीर्तनाचं नियोजन कसं असावं, पारमार्थिक लोकांचं समाधान ज्यांच्याकरवी होतंय ते समाधान महाराज सुमळे, अगदी त्यांच्यासाठी खरंच मनापासून टाळी वाजली पाहिजे. माझ्या समाधानासाठी, समाधान दादासाठी टाळी वाजवा. एवढं गोड नियोजन त्यांच्या मार्गदर्शनानं, आमच्या दीपक दादाच्या मार्गदर्शनानं होतंय. माझ्या साथीला आज ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहेत. परम आदरणीय परम श्रद्धेय आपल्या जिल्ह्याचं वैभव आदरणीय हरिभक्तपरायण, आमच्या सर्वांचेच लाडके असणारे आणि त्यांच्या आवाजामध्ये वेगळीच मार्दवता आहे, वेगळंच प्रेम आहे. त्यांनी गायलं की असं वाटतं ऐकत बसावं. खरंच मगाशी तुम्ही पहिली चाल म्हणत होता, असं वाटत होतं की बाबांचं ऐकत राहावं, ऐकत राहावं, ऐकत राहावं. एकदा बाबांसाठी टाळी वाजव. फार गोड. ते त्यांच्याविषयी मी काय मत व्यक्त करावं. ईश्वरानंच त्यांना 100% मताने विजयी केले काही कोणाच ठाऊक. त्यामुळे ते मते महाराजांसाठी टाळी वाजली पाहिजे. आदरणीय हरिभक्तपरायण माझे मित्र भास्करजी महाराज, समाधान बाबा, आदरणीय हरिभक्तपरायण मृदंग सम्राट किरण महाराज गोसावी आणि आमचे पुंडे महाराज, बाकी सर्व विद्यार्थी, मागचे चोपदार, विनेकरी. मला जास्त कोण आवडला असेल तर विनेकरी जास्त आवडला. बघा ना, कीर्तन करायला दडवून त्यांना बाहेर काढावं. किती देखणं असावं विनेकरी, त्यालाही लिमिट असावं ना.
एखाद्यानं खुडून घ्यावं एवढा गोड विनेकरी आज तुम्ही साथीला आणलेला आहे. साऊंड सिस्टम सुद्धा अत्यंत गोड आहे. एकदा मनापासून त्यांच्यासाठी टाळी वाजवा. फार गोडा. त्यांना तालातलं, स्वरातलं, लयातलं कळतंय, याची त्यांना जाणीव आहे. माझे नावकर आहेत ना. आता एक सागर असल्यानंतर आनंद असतो, इथं 2-2 सागर एकत्र आले ते ध्यानात ठेवा. तर एवढं सगळं व्यवस्थित आहे. तुमच्या सगळ्याच्या पायावरती मी नतमस्तक आहे. माझ्या निवडलेल्या अभंगाकडे मला वळायचं आहे. मला अभंगाबद्दल बोलायचं आहे. इथं शूटिंग करणारी मंडळीसुद्धा महाराष्ट्रातील नामवंत आहेत. मला तुमचा वेळ वाया जाऊ द्यायचा नाही. मला सांगायचं आहे तुम्हाला ईश्वराला काय आवडतं आणि ईश्वराला कोण आवडतं. मोठ्या माणसाबद्दल प्रत्येकाला आकर्षण होतं, आकर्षण आहे आणि इथून पुढे आकर्षण राहणार आहे. जी माणसं मोठी असतात त्यांच्याविषयी प्रत्येकाला आकर्षण राहतं. आम्ही सर्वसामान्य कीर्तनकार, एखादा मोठा कीर्तनकार आमच्या समोर उभा राहतो त्यावेळेला आमच्या पुढं प्रश्न उभा राहतो की ते काय वाचत असतील, कसा दिनचर्येचा क्रम असेल, कसे अभ्यासिका असेल, काय कोण्या पद्धतीनं त्यांची मांडणी आहे, तर कशा पद्धतीने त्याने हे बसवलं असेल, वाचलं असेल, कुणाचं ऐकत असतील, हे आम्हाला पुन्हा पुन्हा वाटतं. का? मोठ्या माणसाबद्दल आकर्षण असतं. आमच्यासारखा कीर्तनकार सहज पहिल्यांदा गावात आला की वडनेरमधल्या बायांना आणि गड्यांना आकर्षण राहतं. ह्याच्या तोंडावर नाक असेल का नाकाखाली तोंड असेल, नेमका कसा बोलत असेल बोराटे महाराज. आतापर्यंत तर मोबाईलच्या स्क्रीनवरच पाहिला, टी व्हीवर पाहिला, नक्की काळा आहे, बेंद्रा आहे का, हेक नाही का, चक नाही, हे पाहण्याकरता गर्दी होत असते ना. ज्या मोठ्या माणसानं मोठं नाव कमवलंय त्याच्याबद्दल आकर्षण असताना असलं पाहिजे. 3 गोष्टी माणसाला सहज मिळतात मते महाराज. 1 मरण, 2 आळस आणि 3ऱ्या गोष्टीचं नाव आहे राग. 1.5 वर्षाच्या बाळाला काय सांगावं लागतं, राग कशाला म्हणतात. पण ते 1.5 वर्षाचं बाळ आईवरती रागवतं, आईला मारण्याचा प्रयत्न करतं, आईशी रुसतं, फुकतं, आबोला धरतं. राग त्याला जन्मजात मिळालाय. आळस जन्मजात आहे. पहा दिला का नाही बाबाने आळस. लाईव्ह आहे ना हे सगळं. आळस देत असतात ना, तो येतच असतो. आता तुम्ही ज्या अर्थी हाताने टाळी वाजवत नव्हता त्या अर्थी तुमच्यामध्ये काय भरलाय, आळस. आळस. एवढा मोठा इथं पसारा, इतकं चांगलं वैभव आहे तरी सुद्धा हळूहळू लोक येतात, एकदम लोक येत नाहीत. याचा अर्थ त्यांच्यात काय भरलाय, आळस. एवढं बोलून सुद्धा तुमच्या मुखातून जर शब्दच बाहेर पडत नाहीत आणि आवाजच मला येईना तर तुमच्यामध्ये काय भरलाय, आळस. सहज मिळतो, कुठेही मिळतं, त्याच्याकरता कोण्या युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घ्यायची गरज नाही. आणि 3री गोष्ट जीवाला सहज मिळाली त्या गोष्टीचं नाव आहे मरण. मरणाकरता काय करावं लागतं, सहज येतं, प्राप्त होतं, येत राहतं, येत राहील, इथून पुढे येणार आहे. कलियुगातल्या माणसाला 3 दोष आहेत. अभंग नाटाचा आज सकाळी माझ्या वाचनात आलाय. अल्पभाव अल्पमती, अल्पायुष्य मानवी हाती, अपराधाची ओळीलो मूर्ती, अहो वेद मूर्ती परीसा. अल्पभाव, फिलिंगलेस आहेत माणसं. शेजारच्या घरातलं माणूस मेलं तर आपल्या घरातली दिवाळी बंद करायची आपण करत नाही. कवी मंगेश पाडगावकरांची एक ओळ आहे, कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी, गर्दीत माणसाच्या माणूस शोधतो मी. कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी, गर्दीत माणसाच्या माणूस शोधतो मी. हे धर्म मंदिर सारे ढुंढून मी आलो, त्या गाभाऱ्यात देव शोधतो मी, गर्दीत माणसाच्या माणूस शोधतो मी. कल्लोळ वासनांचा, हैदोस भावनांचा, जळत्या चितेवरती माणूस शोधतो मी, गर्दीत माणसाच्या माणूस शोधतो मी. माझी विनंती आहे तुम्हाला, तुम्ही सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तलाठी, ग्रामसेवक, डॉक्टर, कंपाऊंडर, चित्रकार, पत्रकार, शिल्पकार, मूर्तिकार, गीतकार, कीर्तनकार, कथाकार, श्रीमद भागवत कथाकार, आचार्य, प्राचार्य, मृदंगाचार्य, गायनाचार्य, शिक्षक, अध्यापक, प्राध्यापक, मुख्याध्यापक, तुम्ही कुणीही व्हा, आधी माणूस व्हायला शिका. आधी माणूस व्हायला शिका. सध्या माणूस होण्याची दाट गरज आहे. का? फिलिंगलेस झालाय समाज. रस्त्याच्या कडेला ऍक्सिडेंट झाला तर माणसं थांबत नाहीत, बगल देऊन जातात. पाहण्याची गर्दी आहे, गर्दी पाहणाऱ्यांची आहे, मदत करणाऱ्यांची कुठे आहे. ऐकताय ना आपण सर्वजण. दुसरा एक दोष आहे आपल्यामध्ये, अल्पमती. कालचं लक्षात राहत नाही हो. अल्पमती, काय विचारतील, कसं विचारतील, कुठं विचारतील, आणि बुद्धीचा तर ऱ्हास झालाय. एक बाई डॉक्टरकडे गेली आणि डॉक्टरला तिनं सांगितलं माझं वजन फार वाढलंय हो, काय उपाय आहे का. डॉक्टर म्हणले वजन किती आहे. ती बाई म्हणाली फक्त 137 किलो आहे. डॉक्टर म्हणले तसं तर काहीच नाही,
पण समस्या काय नाही, वजन कमी करायचंय. काय करू शकते? योगा केला, सगळं झालंय माझं, आता ते कार्डिक्स वगैरे सगळं केलंय. आता थोडा एखादा उपाय असला आणि गोळ्या औषधं द्या, म्हणजे मी बारीक होईल बोराटे महाराजासारखी, मला संतूर मम्मी व्हायचंय. ते डॉक्टर म्हणले हरकत नाही, तुम्हाला एक आहार देतो, मला काय काय खाता ते तुम्ही सांगा. मग तिनं सांगितलं, सकाळी 1 डझन केळी, संध्याकाळी 1 डझन केळी, सकाळी 10 चपात्या, संध्याकाळी 10 चपात्या म्हणजे पोळ्या, सकाळी अर्धा किलोचा भात, संध्याकाळी अर्धा किलोचा भात. डॉक्टर म्हणले तसं तर तुम्ही काहीच खात नाही, तर तुम्ही एक काम करा, जेवढं खाताय ना त्याचं निम्म करा, निम्म 1/2 त्याचं निम्म करा. मग काय काय करा, तुम्ही एक काम करा, जिथं 2 डझन केळी खाता ना तिथं 1 डझन खा, जिथं अर्ध्या किलोचा भात खाताय ना तिथं पावशेरचाच भात खा, जिथं 10 पोळ्या खाता तिथं 5च पोळ्या खा ना. ती बाई म्हणली बरोबर आहे डॉक्टर, मी आतापासून असंच करीन. पण हे जे तुम्ही खायला सांगितलंय ते जेवल्यावर खायचंय का जेवायच्या आधी खायचं? अल्पमती. आणि तिसरा एक दोष आहे आपल्या पाठीमाग, कोणी दिवसी यमा येती चालून, कोण दिवसी प्राण जाती घेऊन, कोणी दिवसी स्मशानी जाऊन एकटे राहावे, एकटे राहावे. या 3 दोषांना एकत्रित करणारा मनुष्य आहे. आणि त्या माणसामध्ये पुन्हा 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. 3 गोष्टी सहज मिळाल्या, राग मिळालाय, ऐकताय ना आपण, आळस मिळालाय, आणि आंदण म्हणून आपल्या जन्माच्या बरोबर मरण मिळाले. पण 3 गोष्टी मिळवण्याकरता प्रयत्न करावे लागतात. एक आहे नाव, 2 आहे पैसा, आणि 3ऱ्या गोष्टीचं नाव आहे भगवंत. तसा मिळतो? नाव मिळवणं काय सोपं वाटलं? जी माणसं नाव कमवतात, मोठी होतात, त्या माणसांचा आराखडा काढा, कधीतरी त्या माणसाची माहिती घ्या. नाव मिळवण्याकरता 20-20, 25-25 वर्ष जातात. बदनामी करायला फेसबुकला 4 ओळी पुरेशा असतात. कधी कधी पात्रता नसलेली माणसं मोठ्या माणसावर टीका करतात, तेव्हा तुकोबरायांचा अभंग आठवतो, ढेकना सिबाज घर चढउतार केवडे. महाराज म्हणाले, ढेकनाला असं वाटतं पलंगच किल्ला एवढा आहे, लेका पलंग कुठं, किल्ला कुठं. ढेकनानं पलंगावरती साम्राज्य आहे म्हणून वावरण्याचा प्रयत्न केला असेल तर त्यानं त्या पलंगाला किल्ला समजण्याची चूक करू नये. हे मला तुम्हाला सांगायचं नाही. आपल्या परिसरात खूप ढेकणं आहेत, त्यांना असं वाटतं हे डबकं म्हणजे सागर आहे, मग ते मोठ्या माणसावर टीका करतात. ही माणसं काय किरकोळ वाटली तुम्हाला? किरणजी बाबा, मते महाराज, समाधान महाराज यांचं नाव पाहिलं, क्षमा करा मला, मी थेट बोलेन, पण काही माणसांच्या मनात थोडा तरी द्वेष निर्माण होतो. त्यांचं आपलं कुठं वाजलेलं नसतं, कुठं भांडण नसतं, कधी त्याच्या वाटेवर नाही आपण, कधी त्याच्या वाकड्यात नाही, तोंडावर गोड बोलेल, पाठीमागं आपल्याला एकरी नावानं बोलतं, अरे तू रे करतं, टीका करतं. मला त्याला सांगायचंय, बाबा रे, ज्या माणसानं नाव कमवलंय ना त्यानं नाव कमवण्याकरता मोठा त्याग केलाय. भोगानं माणसं संपतात आणि त्यागानं माणसं मोठी होतात, हे त्याला काय कळणार आहे? माणसं भोगानं संपतात आणि त्यागानं मोठी होतात. सॅक्रिफिकेशन इज द सेकंड नेम ऑफ द लाईफ. आयुष्याचं नावच त्याग आहे, दुसरं नाव त्याग आहे. हे या माणसाने कमवलंय म्हणून नाव मोठं आहे. आज करडिले बाबांच्या पाया पडायला रांग का? महाराजांच्या दर्शनाकरता लोक काय येतात? नाव मोठं आहे याचा अर्थ नाव काय सहज मिळालं? नाव कमवण्याकरता स्वतःच्या प्रपंचावरती तुळशीपत्र ठेवावं लागले. नाव कमवण्याकरता आतापर्यंत साधना करावी लागले. या जगामध्ये भावनाला महत्व नसतं, भावनेला महत्व आहे. या जगामध्ये साधनाला महत्व नाही, या जगामध्ये साधनेला जास्त महत्व आहे. आणि आमच्या करडिले महाराजांकडून भावनासाठी प्रयत्न झाले नाही, जनसामान्यांच्या भावनेसाठी प्रयत्न झाले. करडिले महाराजांकडून साधना करता तळमळ वाटली नाही, यांच्याकडून साधने करता तळमळ झाली, म्हणून नाव मोठं आहे. खुशाल, सध्या राजकारणात एक ट्रेंड आहे, ज्याला लवकर मोठं व्हायचं आहे ना त्यानं मोठ्या माणसावर, नेत्यावर टीका करायची. राजकारणात ट्रेंड आला म्हणजे जो ग्रामपंचायतला उभा राहतो ना, जाऊ द्या, ज्याची निवडून येण्याची पात्रता नाही, ग्रामपंचायतला ज्याची निवडून येण्याची पात्रता नाही, ते एखाद्या महाराष्ट्र राज्याच्या लेवलच्या नेत्यावरती टीका करतं, त्याला नावं ठेवतं, त्याचा पाय खाली ओढायचा प्रयत्न करतं. जिंकण्याच्या 2 पद्धती असतात, एक पाठीला पाय लावून पळायचं आणि दुसरं म्हणजे शेजार त्याच्या पायात पाय अडकवायचा. अरे पण भल्या माणसा, त्याच्या पायात पाय अडकवताना 1000 वेळेला विचार कर. त्यानं जर 20 वर्ष नाव कमवण्यासाठी त्याग केलाय तर त्यानं तुझ्या नादाला लागावं ही अपेक्षा का करावी तू? मला क्षमा करा, पण मोठ्यावरती टीका करताना जरा सांभाळून. काल नांदायला आलेल्या सुनबाईनं सासूला नाव ठेवू नयेत. काल नांदायला आलेल्या पुरीनं 70 वर्षाच्या सासूला नावं ठेवू नयेत. तिनं 1000 वेळेला विचार करावा.
आपल्या नवऱ्याला आपल्या सासूनं पिठाचं पाणी करून पाजलंय, लहानाचं मोठं केलंय, मग आता 4 दिवस सुखाचे आले, 4 चांगले दिवस आले म्हणून दुसऱ्याला नावं ठेवत असाल तर जरा सांभाळा स्वतःच्या इच्छेला, मर्यादा घाला. माझी विनंती आहे. नाव कमवणं कठीण आहे, वाऱ्या हाती माप चाले सज्जनाची, कीर्तिमुख त्यांचे नारायण. दुसरी गोष्ट कठीण असते, ऐकताय ना. धन मिळवणं काय सोपं वाटलं तुम्हाला? पैसा काय तसा येतो? देरे हरी आणि पलंगावरी असं कुठून आणलं तुम्ही? पैसा कमवणाऱ्या माणसांना जग कधी कधी नावं ठेवतं, सरळ म्हणत असतात काय नाही त्याने असंच मिळवलंय. पण माझ्या दादानो, पैसा कमवण्याकरता त्यानं दिवसाची रात्र रात्रीचा दिवस केलाय, पायाला भिंगरी बांधलेले, डोक्यावर बर्फाची लादी ठेवलेली आहे, जिभेवरती साखरेचं पोतं ओतलंय, भेटल त्याला गोड बोललाय, व्यापार केलाय त्यानं, एका रुपयाचा विचार केलाय, स्वतःचं मन मारलं, तेव्हा श्रीमंती नांदायला आली. लक्ष्मी तशी नांदायला येत नाही, त्याकरता कष्ट करावे लागतात. आणि अजून सोपं करू, आयत्या मिळालेल्या 1 लाखाच्या बंडलापेक्षा घामाच्या धारेनं भिजलेली 100ची नोट जास्त समाधान देऊन जाते, हे कधीही कुणीही विसरू नये. आणि तिसरी महत्वाची गोष्ट आहे, जीवाला प्रयत्नांना मिळते त्या गोष्टीचं नाव आहे भगवंत. तसा मिळतो का देव? तुकोबरायांना 3644 एकराचा ऊस होता, 7/12 3644. तुम्हाला कळतंय ना 3644? आपला तर 1 एकर आहे ऊस, तो पण 265, आणि त्यालाही पेटवल्याशिवाय कारखाना नेत नाही, तरी छताड काढून चालतो आपण. काय असं आपल्या एवढे श्रीमंत तुकोबा 42 लाखाची जहागीरदारी आहे. पहिल्या बायकोचं सांगत नाही मी तुम्हाला, दुसरी धर्मपत्नी नांदायला आली तर ती आबाजी पंत गुळव्याची एकुलती 1 पोरगी होती. माझ्या महाराजांचे सासरे जर पुण्यातनं वाड्यातनं बाहेर आले तर बाजूला आजूला 150 ते 200 लोकांची गर्दी व्हायची. तुकोबरांच्या सासऱ्यांना अख्ख्या गावाची भूक भागवावी आणि मग घरी यावं, मग बायकोला म्हणावं टाक ग भाकरी, आलोय मी आता, मी जेवतो. अरे गाव पोचण्याचं, पुणे जिल्हा पोचण्याचं सामर्थ्य तुकाराम महाराजाच्या सासऱ्यात होतं. एवढा श्रीमंत होता तुकाराम महाराजाचा सासरा. एवढ्या श्रीमंत बापाची एकुलती 1 पोरगी दुसवट्यावर दिली. तुम्हाला दुसवटा म्हणजे कळतं ना? श्रीमंत बापाची एकुलती 1 पोरगी दुसवट्यावर दिली. दुसवट्यावर मग तुकाराम महाराज किती श्रीमंत असते. आणि एवढे श्रीमंत तुकोबा, पण कधी गची बाधा नाही. उलट काय केलं माहित आहे? म्हणाले, देवा जोपर्यंत या संसाराच्या नावे घालून या शून्य अशी माझी भावना होत नाही ना, तोपर्यंत मला बरं वाटायचं नाही. काय म्हणले ऐका. जळो आता संसारू ओ काही शेवट पुरे, जळो आता संसार ओ काही शेवट पुरे, तुकयाच्या स्वामी गोपाळा लागी जीव झुरे. आता काय करू सांगा हो मज भेटेल कैचा, आता काय करू सांगा हो मज भेटेल कैचा. आणि यापेक्षा सोपं, भेटीला गी पंढरीनाथा, भेटीला जीवाला गली तळमळ व्यथा, कधी कृपा करीसी, कधी कृपा करीसी.
पंढरीनाथा ओ भेटी लागी, पंढरीनाथा जीवाला गली, जीवाला गली तळमळ व्यथा, जीवाला गली तळमळ व्यथा. भेद आलाय नाथ महाराज, सांगा ना, सांगा ना, मोठ्याबद्दल आकर्षण वाटतं आम्हाला. एखाद्या मंत्र्याचा ताफा जर गावात आला तर पोरांना आकर्षण वाटतं. नेमकं यांचा दिनक्रम कसा असेल. आम्हाला आश्चर्य वाटते. आम्हाला देव आवडतो, पण देवाला कोण आवडतं. तुम्ही कधीतरी विचार केला का हो? आपल्याला देव खूप आवडतो. एक सांगू का, आपल्याला ती खूप आवडते, याच्यापेक्षा तिला पण किती आवडतो हे महत्वाचं असतं. तेव्हा संसार सुखाचा होतो. वा वा. तुम्हाला ते खूप आवडतात, याच्यापेक्षा तुमच्या त्यांना तुम्ही आवडता का आवडत नाही, इथं सगळ्यात मोठं प्रश्नचिन्ह आहे. आपण कुणाला आवडतो याच्यापेक्षा, आपल्याला कोण आवडतं याच्यापेक्षा आपण कुणाला आवडतो हे जास्त महत्वाचं असतं ना. सांगा ना आम्हाला देवाला कोण आवडतं. महाराज म्हणाले, काही कर्तव्य सांगतो, काही नियम सांगतो, काही अटी सांगतो. देवाला काय आवडतं माहिती आहे म्हणे. काय कलियुगात दोघाजवळ देव आहे. माऊलीच्या 2 ओव्या 10 त्यातला खर्च करतो मी. जेत संपत्त्याने दया, दोन्ही वसते एके ठाया, ते तर जाण धनंजय होती माझी. पैसा खिशात ठेवायचा असतो आणि दया काळजात ठेवायची असते. ज्या दिवशी खिशातला पैसा काळजात येतो त्या दिवशी भाऊभाऊ वेगळे राहतात. ज्या दिवशी खिशातला पैसा हृदयात प्रवेश करतो त्या दिवशी जावा जावा भांडतात. ज्या दिवशी खिशातला पैसा हृदयात येतो त्या दिवशी महाराज लोक घेतलेल्या तारखा कॅन्सल करतात. याचा अर्थ तुम्ही वेगळा काढू नये, मी आजारी होतो. पैसा खिशात पाहिजे आणि दया काळजात पाहिजे. दया काळजात होती तेव्हा देव त्याच्या जवळ आहे. बर, दुसरा कुणाकडे देव आहे. मग महाराजांनी ओवी खर्च केली. मी तयापासी पांडवा हरपलो गागी वसावा, जेथ नाम घोष बरवा, हे बरवा नाम घोष माझा, नाम घोष बरवा करीती जेथ, नाम घोष करीती जेथ माझा, माझा नाम घोष करीती जेथ, नाम घोष करीती बरवा, बरवा नामाचा उच्चार रात्रंदिन. मी तिथं आहे, मी तिथं आहे, मी तिथं आहे. लोकांनी विचारलं देवाला ते आवडतात ज्यांच्या ओठावर नाव आहे, पण सांगा ना आम्हाला देवाचं नाव घेतल्यानंतर फायदा काय आहे. मी सांगतो, माझा आहे का ह्या बोराटे महाराजाचं 2 मणी जपले पाहिजेत. एक खिशातला वडनेरकर, एक खिशातला. त्याला काय म्हणतात. मणी म्हणजे काय रे. पैसा. पैसा पुंडे महाराज कधीच शिकवणार नाहीत यांना पैशाचं. हे निष्काम पोर आहेत ना. पण आम्हाला सांगावं लागत नाही कसं कसं कुठनं कुठनं किती घ्यायचं ते. तुम्ही हसताय का. हे सत्य ना. ऐका, खिशातला काय असतो मणी, आणि माळेतला सुद्धा बाबा 2 मण्यात फार फरक आहे, डिफरन्स आहे. माळेतला मणी आत ओढावा लागतो आणि खिशातला मणी बाहेर सोडावा लागतो. परत ऐका, पुण्य असं आत ओढायचं असतं आणि पाप असं बाहेर ढकलायचं असतं. म्हणून कीर्तनकाराचं दर्शन रिकाम्या हातानं अजिबातच घ्यायचं नसतं. हे आपलं केलं इशारा जाता जाता. ऐका ना, नामाचा उच्चार रात्रंदिन तो देवाला आवडतो, खूप आवडतो. नामस्मरण करणारी माणसं देवाला खूप आवडतात. देवाचं त्यांच्यावर खूप प्रेम आहे. लोक म्हणली महाराज एवढा आम्हाला वेळ थोडी नाही. काही कर्तव्य सांगाल. तुळशी माळ गाळा, तो देवाला पूजनीय आहे. अजून गोपीचंदन टिळा, तो देवाला पूजनीय आहे. तुळशी माळच का, कवड्याची माळ का नाही. सोपं सांगतो ना. गळ्यात तुळशीची माळ घातली की आपल्यावर नजर पांडुरंगाची पडते, म्हणून घालायची. बरं, अजून काय आवडतं देवाला. हृदयामध्ये वैष्णव राहणं. हृदय कळवळा वैष्णवाचा. एवढ्यानं देव भेटेल का म्हणे. नाही हो. पंढरीची वारी नाही जमू द्या वर्षातनं 4 वेळेला, 2दा तरी करा. आषाढी कार्तिकी. आणि साधन निर्धारी आन नाही. अशी माणसं देवाला वंदनीय असतात. अशी माणसं देवाला पूजनीय असतात. देवाला वंदनीय कोण, देवाला पूजनीय कोण, असा जेव्हा प्रश्न पडेल तेव्हा माझं वाक्य पाठ करून ठेवा. फक्त प्रपंच करणारी माणसं निंदनीय असतात आणि प्रपंचाबरोबर परमार्थ साधणारी माणसं ही वंदनीय असतात. फक्त प्रपंचाचा विचार करणारी माणसं निंदनीय असतात आणि स्वतःचा प्रपंच राहू दे बाजूला, पण पारमार्थिक दृष्ट्या वैभव संपन्न असणारी माणसं देवाला सुद्धा पूजनीय असतात. माझी विनंती आहे तुम्हाला, आपली पूजा कोण करल न करल हे कलियुग आहे. कोण मानतं येतं कुणाला. सक्का भाऊ आपल्याला मानत नाही,
ज्या दिवशी आपल्या खिशात पैसे नसतात त्या दिवशी जगाची तारांबळ असते. जोपर्यंत आपला एकर पडीक राहतो तोपर्यंत गावकी भावकी आपल्याला गोड राहते. ज्या दिवशी आपण आपला 1 एकर वाहित करू त्या दिवशी आपलीच भावकी आपला रस्ता बंद करते. जी भावकी रामाच्या मागं नाही, कृष्णाच्या मागं नाही, मल्हारराव होळकरांच्या मागं नाही, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागं नाही, ती भावकी थोडी ना तुमच्या माझ्या मागे येणार नाही. अरे बाबा, पवाराच्या मागं नाही, ते ठाकरेच्या मागं नाही, ती थोडी ना आपल्या मागे येईल. फक्त 3 लोकांना कधीही विसरू नका. ज्यानं अडचणीच्या वेळी मदत केली त्याला, ज्यानं अडचणीच्या वेळी पळ काढला त्याला, आणि ज्यानं आपल्याला जाणून बुजून अडचणीत आणलं त्याला पक्क लक्षात ठेवा. हे कलियुग आहे, इथं कुणी कुणाचं नसतं. आणि अशा काळात तुम्ही सरळ म्हणताय की देवाला तुम्ही पूजनीय व्हाल. आहे का एखादं उदाहरण? आहे ना. नामदेव महाराजाच्या हातचं दूध पितो, सावता महाराजाची शेती करू लागतो, कबीर महाराजांना शेले विणू लागतो ना, तो आहेच ना. फक्त माळ घातल्यानंतर एवढं सगळं होईल महाराज? अजिबात नाही. माळा घालणारी माणसं देवाला प्रिय झाली असती तर कबीर महाराजाला दोहा लिहावा लागला नसता. माला बनाई मोती की बीच में डाला सोत, माला बिचारी क्या करे जब पहनने वाला कपूत, टोपी बनाई खादी की पहनने वाले 1000, टोपी बनाई खादी की पहनने वाले 1000, टोपी बिचारी क्या करे जब पेट में काला बाजार. अरे टोपी बिचारी क्या करे जब पेट में काला बाजार. मग काय आवडतंय देवाला? अंतरीची घेतो गोडी, आहे जोडी भावाची, आहे जोडी भावाची, आहे जोडी भावाची. अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची. हे अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची, पाहे जोडी आवडतं, देवाला व्रत आवडतं, देवाला भक्त आवडतात. चंपाषष्ठीचा उत्सव सुरू आहे. चंपक वनात मल्ल आणि मणी, मल्लसूर आणि मणिसूर नावाचे 2 राक्षस उदयास आले. आपल्याकडे सुद्धा राक्षस उदयाला येतात, ते दिसत नाही पण असतात. हे 2 राक्षस जेव्हा उदयाला आले तेव्हा या 2 राक्षसांचा संहार कोण करेल, यांच्यापासून समाजाला, लोकाला कोण वाचवेल, अशी चिंता समग्र साधू संतांना झाली. तेव्हा लक्षात आलं, परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. लक्षात आलं, आता देवाच्या अवताराची गरज आहे. पण भगवान श्री विष्णूकडं आणि भगवान श्री महादेवाकडं 2 वेगवेगळी खाते आहेत. जन्माला घालणं, संहार करणं, सांभाळणं ही अशी खाती वाटून दिलीत ना. विष्णूचे 10 अवतार लोकांना माहीत आहेत. मत्स्य, कच्छ, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, श्रीराम, श्रीकृष्ण, आमचा श्री विठ्ठल आणि पुढे होणार आहे तो कलंकी. हे 10 अवतार लोकांना पाठ आहेत. पण हे विष्णूचे अवतार पाठ करताना महादेवाचे अवतारच पाठ नाहीत. महादेवाचे 6 अवतार आहेत. चंपाषष्ठी का साजरी करावी ऐका. महादेवाचे 6 अवतार. पहिला अवतार शरभदेव, दुसरा अवतार आहे वीरभद्र, तिसरा अवतार आहे जालिंदर, अर्थात त्याचाच तो अंश होता. चौथा अवतार अत्यंत महत्वाचा वेताळ बाबा वीरभद्र झाला तसा अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. पुढचा अवतार आहे मल्हारी मार्तंड. आणि एक अवतार राहून गेला, ऐका माझ्याकडे लक्ष द्या, ज्याला काशीचा कोतवाल म्हणतात, त्याला म्हणायचं भैरवनाथ. हे 6 अवतार. पहिला अवतार शरभदेवाचा, मी क्रम व्यवस्थित लावून देतो आता. पहिला अवतार शरभदेव, दुसरा वीरभद्र, तिसरा भैरवनाथ, चौथा खंडोबा, 5वा ऐकताय ना मी सांगितला कोणता, हनुमान. आणि एक महत्वाचा अवतार मल्हारी मार्तंड, खंडोबा. वीरभद्र म्हणजे वेताळ बाबा, मल्हारी मार्तंड म्हणजे खंडोबा. मग याची इतिहास, याचा काही इतिहास आहे का? आहे ना.
शरभ नावाचा अवतार घेतला कधी? नरसिंह अवताराच्या वेळेला हिरण्यकश्यपाचा वध करताना अकराळ विक्राळ देह धारण केलेले भगवान श्री विष्णू त्यांचा राग शांत कोण करणार? तेव्हा भक्त प्रल्हादानं एक गीत गायलं, निजरूप दाखवाहो हरिदर्शनास यावो, निजरूप दाखवाहो नरसिंह होनिया. तुम्ही संहार करताय ना, तुम्ही मूळ रूपात या. तुमचं हे अकराळ विक्राळ रूप आम्हाला पसंत नाही. पण मोठ्या माणसाची समजूत घालायला मोठीच माणसं लागतात. आणि म्हणून महादेवानं अवतार घेतला शरभदेवाचा आणि श्री विष्णूचा क्रोध, विष्णूचा राग शांत केला. दुसरा अवतार वीरभद्राचा. वीरभद्र म्हणजे वेताळ बाबा. महादेवाच्या जटेतून निर्मिती झाली आणि जगाचं कल्याण करण्याकरता त्या वेताळेश्वरानं जन्म घेतला. त्या वेताळेश्वरानं अवतार धारण केला. तो महादेवाचाच अवतार आहे. त्याला बेलाचं पानच आवडतं. याच्यामध्ये परत दोन पद्धती आहेत. वैष्णव संप्रदायातली लोक उभा गंध लावतात आणि शैव संप्रदायातली लोक आडवा गंध लावतात. आपला पांडुरंग परमात्मा उभा आहे, महादेवाची पिंड आडवी आहे. पण हे दोन जरी वेगळे असले तरी भजन करी महादेवन राम पूजी सदाशिव, हरिहरा नाही भेद नाही करू नये वाद, एक एकाचे हृदयीन गोडी साखरेच्या ठाई. तिसरा अवतार भैरवनाथाचा. अभिजित नावाच्या राजाने अनंत प्रयत्न केले, दिलीप नावाच्या राजानं अनेक प्रयत्न केले. गंगा कुणालाच पृथ्वीवरती येत नाही. तेव्हा भगीरथानं ठाण मांडलं, मी आणेन गंगेला. पण त्यानं महादेवाला सांगितलं, मी गंगा आणण्याचं काम करतो, पण गंगा तशी येणार नाही. गंगा म्हणते मला सांभाळणारं आणि मला साठवून ठेवणारं जगात कुणीच नाही. महादेव जे समोर आले, मी आहे. जटा सोडल्या, गुंडाळल्या, बांधल्या आणि गंगेला आव्हान दिलं. भगीरथाच्या प्रयत्नाला यश आलंय, तर गंगे तू आजूबाजूला जाऊ नको, माझ्या जटेमध्ये तू थांब. गंगा डोक्यावर बसली. गंगा कुठं बसली? आणि याचा राग पार्वतीला आला. हे असंच असतं. पहिली असताना दुसरी आली की राग येतच असतो ना. मी गंगेचं सांगतो आणि पार्वतीचं सांगतो. हे सहन नाही झालं महादेवाला. एवढा चांगला वागलो, या गंगेला थांबवलंय डोक्यावरती आणि माझ्याबद्दल तुझ्या मनात पार्वती पाप यावं अजिबात नाही. तांडव नृत्य सुरू केलं आणि घामाची धारा प्रवाहित झाली. त्या घामाच्या धारेला नाव पडलं नर्मदा. नर्म म्हणजे प्रेम, दा म्हणजे देणारी, प्रेम देणारी नदी नर्मदा. पण बापाला सोडून जायला तयार नाही. तिनं सांगितलं, बाबा तुम्हाला सोडणार नाही, तुम्ही माझे वडील आहात, तुम्ही माझे पिताश्री आहात, महादेव आहात, तुम्हाला सोडणार नाही. मी इथंच राहीन अमरकंटकला, नाही जाणार कुठंच, मी थांबेन इथं. नर्मदे तुला जावं लागेल. सोन्याची सुरी झाली म्हणून काही उरात मारायची असते, तुला वाहावं लागेल, तुला प्रवाहित व्हावं लागेल. तिला सुद्धा दोघं जण आडवे आले होते, पण तिनं त्यांना बाजूला केले, वाहू लागली. पण तिनं बापाला जाता जाता आशीर्वाद मागितला, बाबा तुम्ही नेहमी सोबत असाल असा आशीर्वाद द्या. श्री महादेवानं आशीर्वाद देऊन टाकला, आजपासून मी तुझ्या सोबत असेल. तुझ्या पात्रामध्ये सापडणारा एक एक कंकड, एक एक दगड शिवलिंग म्हणून पूजला जाईल. म्हणून नर्मदेच्या पात्रातला एक एक दगड आजही शिवलिंग म्हणून पूजला जातो. उज्जैनला गेलेली त्या ओंकारेश्वरला गेलेली माणसं, नर्मदा परिक्रमा करायला गेलेली माणसं येताना शिवलिंग घेऊन येतात. कुठलंही उचला, कुठलंही आणा, ते शिवलिंगासारखं दिसेल. चौथा अवतार अत्यंत महत्वाचा, जालिंदराचा. वृंदेच्या पातिव्रत्याच्या सामर्थ्यावर नव्हता थांबत. विष्णूनं कपटानं पातिव्रत्य नष्ट केलं. वृंदेनं राख होण्याच्या आधी शाप दिला, दगड होऊन पडशील. विष्णूनं आशीर्वाद दिला, तुझ्यासारखी पतिव्रता मी पाहिली नाही, तुझ्यासारखी निष्काम भक्ती मी पाहिली नाही. पतीला परमेश्वर मानणारी तू स्त्री आहे, आजपासून मला प्रिय होशील. वृंदेनं सांगितलं, जरी तुला प्रिय झाले तरी तुझा उंबरा ओलांडून आत येणार नाही. जरी तुला प्रिय झाले तरी तुझ्या घराचा उंबरा ओलांडून मी आत येणार नाही, मी दारात थांबेन. आजही तुळशी वृंदावन कुठं असतं? दारातच आहे ना. तुळशी वृंदावन दारात असतं. अजूनही आमच्या भागात काही काही ठिकाणी शिवलिंग देव्हाऱ्यात पूजलं जात नाही, शिवलिंग तुळशीमध्ये पूजलं जातं. इतकी श्रद्धा असते त्याच्यावर. पुढचा अवतार अत्यंत महत्वाचा, अंजनेच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. आता मारुतीबद्दल तुम्हाला काय सांगावं? मनोजव मारुतुल्य वेगम जितेंद्र बुद्धिमता वरिष्ठम वातात्मजम वानुरयुत्य मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. कळलं ना? हा, रामायणातनं मारुती वजा केला तर काय राहतं हे रामायणात. त्याच्या पुढचा अवतार भैरवनाथ. काशीचा कोतवाल झाला. हाताला ब्रह्मदेवाचं मस्तक लागले, झटकलं, तिथं कपालमोचन तीर्थ निर्माण झालं. तिथून आले आमच्या धाराशिव जिल्ह्यात सोनारीला. त्याला बेलाचं पान आवडतं, त्याला कपाळाला राख आवडते. त्याच्याबद्दल गाताना, त्याचं भजन करताना
सातारा जिल्ह्यातला एक भक्त तिथं आला, नाथाच्या समोर उभा राहिला. नाथ परंपरेतलाच होता. मी तुमच्याकडे येतो, तुमची सेवा करतो, पण इथून पुढं मला तुमच्याकडे येणं व्हायचं नाही, तुम्हीच आमच्या गावाला यावं. नाथ महाराज म्हणाले, हरकत नाही, मी येतो तुझ्या मागं. महादेव पाठीमागन हे पुढं, भैरवनाथ पाठीमागन हे पुढं. सांगितलं होतं मागं वळून पाहायचं नाही, मी तिथं थांबेन. मान तालुका सातारा जिल्ह्यात आहे आणि मान नदीच्या किनाऱ्यावर एका बाजूला तो पुढं चालतोय आणि पाठीमागं भैरवनाथ चालतात. खरंच देव आपल्या मागं आहे का? विश्वास कमी झाला थोडा आणि मागं वळून पाहिलं, देव तिथंच थांबला. त्या देवाचं नाव पडलं सिद्धनाथ, मसवडचा सिद्धनाथ. मग मसवडच का? त्या भक्ताचं नाव होतं मसुधनगर, त्याच्या नावावरून ते नाव पडलं. ऐकताय ना? हे सगळं झालं आणि मग चंपकवनामध्ये मल्लासूर आणि मणिसूर नावाचे दोन आसूर निर्माण झाले. यांचा संहार कोण करेल? यांच्यापासून रक्षण कोण करेल? कोण वाचवेल समाजाला? महादेव म्हणाले, तुम्ही चिंता करू नका, मी वाचवेन. मल्लासूर नावाच्या दैत्याचा नित्पात केला म्हणून नाव पडलं मल्लहारी, मल्हारी, मल्लहारी, मल्हारी. आदिमाया आदिशक्ती पार्वती माता ती म्हणू लागली, तुम्ही एकट्यानं तिथं जाऊन उपयोग नाही, मी तुमच्या बरोबर यावं असं मला वाटतं. हरकत नाही, तू पण अवतार घे. तिनं अवतार घेतला म्हाळसा, तिनं अवतार घेतला म्हाळसा. रखुमाईचा जसा कांत रखुमाकांत, ऐकताय ना, तसा म्हाळसेचा कांत तो म्हाळसा कांत. औरंगजेबाची नजर पडली जेजुरीवर. हे उद्ध्वस्त करायचं, ठेवायचंच नाही, संपवून टाकायचं. डोंगरातनं भुंगा बाहेर पडला आणि त्या भुंग्यानं त्या सैन्यावरती हल्ला केला. शेवटी दृष्टीच कमी झाली औरंगजेबाची आणि त्या दिवशी औरंगजेबासारख्या निकृष्ट असणाऱ्या, विचित्र असणाऱ्या माणसानं, म्हणजे त्या राक्षसानंच म्हणूया, एक पण केला, मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत माझ्या वतीनं जेजुरीत दिवाबत्ती होईल. हे दुसऱ्या धर्मातल्या माणसानं, राक्षस असणाऱ्या राक्षसी वृत्तीनं सुद्धा जर आपल्या देवाचं अस्तित्व, खंडोबाचं अस्तित्व मान्य केलंय तर कमीत कमी वडनेर दुमाल्यानं तरी इथं येऊन नतमस्तक झालं पाहिजे, हे लक्षात राहू द्या. इतिहास आहे. मग चंपा षष्ठी का? प्रतिपदेला सुरुवात झाली आणि 6व्या दिवशी हे सगळं थांबलं म्हणून षष्ठी, 6 दिवसाचा हा उत्सव हे घडलं जिथं, त्याला चंपकवन म्हणतात, म्हणून चंपा षष्ठी. उपवास करावा आणि तो सोडावा. देवाला काय आवडतं? देवाला भाकरी आवडते. देवाला काय आवडतं? देवाला नैवेद्य आवडतो. पण गरजेचं नाही हो हे सांगणं. का? आम्ही देवाच्या आवडीचा कुठे विचार केलाय? आम्ही आपल्याला काय आवडते खरं सांगा. महिला मंडळ, मी तुम्हाला बी फ्रँकली विचारतो, तुम्ही भाजी बनवता, तुम्हाला आवडेल ती का नवऱ्याला आवडेल ती? हा, खरं बोला, तुम्हाला मर्याची शपथ आहे. देवाला नैवेद्य दाखवतो आपण तुमच्या आवडीनं का देवाच्या आवडीनं? कधी देवाला विचारलं का, भगवान जी, प्रभू जी, आपको क्या चाहिए आज खाने में? अरे आपण हॉटेलमध्ये गेलो तर मेनू कार्ड पाहतो मग ऑर्डर देतो. त्याच्या कृपेनं सगळं चालतं. कधी देवाला विचारलं का, देवा तुला काय खायचं? उलट आपण पप्याला म्हणतो, पप्या देवाला नैवेद्य दाव, खायला घाललंय म्हणत. ते जातं दारातनं करदुटा धरलेला, चड्डी खाली आलेली मध्येच, आणि म्हणतं, देवा मम्मीनं नैवेद्य दाखवायला लावलाय. देव फक्त तुमच्याकडे बघतोच. मग ऐकताय ना, त्याच्या आवडीनिवडीनं ना. आपण कधीच त्याच्या आवडीचा विचार केला नाही. देवाला पानं फुलं नाही आवडत हो, हे त्यानंच प्रोड्यूस केलेलं, त्याला काय डेडिकेट करता? त्याला नाही आवडत हे पानं फुलं, अहो त्याची निर्मिती आहे ही, ह्याला नाही आवडत. म्हणे सोनं नाणं पैसाड का? अरे त्याच्यामुळं तर आहे. ऐकताय ना, इंदिरा नावाच्या लक्ष्मीला सुद्धा गांधींचा आधार घ्यावा लागला तेव्हा लक्ष्मी पूर्ण झाली. हे न कळल्याबद्दल धन्यवाद. कोण आहे तिच्यावर? ऐकताय ना, मग हे सगळं जर त्याच्या कृपेनं आहे तर मग त्याला आवडेल ते केलं पाहिजे का आपल्याला आवडेल ते? त्याला आवडेल ते. आपण कधी त्याच्या आवडीचा विचार केलाय? त्याला नाही आवडत ऐश्वर्य, त्याला नाही आवडत वैभव. उलट महादेवाला काय आवडतं? भूते वेताळ नाचती, हर्षयुक्त उमापती, त्याला त्यात आनंद आहे. गजचर्म व्याघ्रांबर कंठी शोभे, त्याला हे नाही आवडत. त्याला उलट स्मशानात राहायला आवडतं. शिवभोळा चक्रवर्ती, त्याचे पाहिलं तेव्हा मी पाहिलं, इथं पॉझिटिव्ह एनर्जी आहे, सुप्त शक्ती इथं संचारते आहे. असते देव माना नाही तर म्हणू नका,
देव आहे का नाही हे एका वाक्यात सांगतो मी तुम्हाला, माझ्याकडे लक्ष द्या. छत्रपती शिवाजी महाराज की. तुम्ही जय म्हटला, मी कुठे म्हटलं होतं जय म्हणा? छत्रपती शिवाजी महाराज आता आहेत का? नाही. पण महाराज की म्हटल्यानंतर आपण जय म्हणतो, त्या अर्थी छत्रपती शिवाजी महाराजांची ऊर्जा, तसं देव असू देत नाही तर नसू देत, या भागात नक्की देवाची ऊर्जा आहे हे मान्य करावं लागेल. आणि हे मान्य करणं हे आवड आहे देवास. नाही तर जीवाला काय आवडतं सांगू? ल्यावे खावे बरी असावे सदैव, हेच नाव ल्यावे. ल्यावे म्हणजे काय रे? ल्यावे 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 म्हणजे नटणं आवडतं जीवाला. नटणं, देखणं, दिसणं, सुंदर दिसणं. आमच्या नात्यापुत्याच्या भाषेत सांगू, चिकणं दिसायला सगळ्याला आवडतं आहे ना. आमच्या सोलापूरची भाषा आहे. लई देखणं असलं की हाक ए चिकण्या असं म्हणतात आमच्याकडं. हा, तुमच्या चिकण्या चिकण्या म्हणतात. चिकण्या का? म्हणजे तो देखणा आहे, तो सुंदर आहे. आता खरं तर स्टेजवर हे माग चोपदार तर किती चिकन आहे पहा ना तुम्ही. वा माऊली महाराज, ऐका. सुंदर सुंदर दिसायला सगळ्याला आवडतं. पण एक लक्षात राहू द्या बरं माझं बोलणं, पुरुषानं सौंदर्याला महत्त्व द्यायचं नसतं आणि स्त्रीनं श्रीमंतीच्या नादाला लागायचं नसतं. श्रीमंतीच्या नादाला लागल्यामुळं कितीतरी चांगल्या पुरी चुकीच्या घरात गेल्यात आणि सौंदर्याच्या नादाला लागल्यामुळं कितीतरी चुकीच्या पुरी आपल्या घरात आल्यात. पुरुषानं सौंदर्याच्या प्रेमात पडायचं नसतं आणि बाईनं श्रीमंतीत अडकायचं नसतं. मला माफ करा, पण या महाराष्ट्रात एक पोरगी श्रीमंतीच्या नादाला लागली तर तिला स्वतःचं आयुष्य संपवून घ्यावं लागलं. पुणे जिल्ह्यातलं वैष्णवी नावाचं प्रकरण जिवंत असताना काल मुंबईमध्ये एक चुकीची घटना घडली. त्या पोरीचा बाप आज ओरडून रडून जळत्या चितेच्या समोर उभा राहून ऊर बडवून घेत होता आणि लोकाला सांगत होता, बाबा हो, श्रीमंती बघून पोरी देऊ नका. आजच्या बातमी का? पुरुषानं बाईनं श्रीमंतीच्या नादाला लागायचं नाही, पोरीनं कधी श्रीमंतीत अडकू नये. तुम्ही लक्ष्मी आहात ना, तुम्ही काय श्रीमंतीत अडकता? आणि पुरुषानं सौंदर्याच्या नादाला लागायचं नाही. महाराष्ट्रातला एक पुरुष सौंदर्याच्या नादाला लागला तर उपसरपंच होता, पण गाडीच्या काचावरती घेऊन डोक्यात बंदुकीनं गोळी घालून घ्यावी लागली. पुरुषानं सौंदर्याच्या नादाला लागायचं नसतं. चेहरा आणि स्वभाव याच्यामध्ये जमीन आसमानाचं अंतर आहे. स्वभाव आवडला की चेहरा कसाही असला तरी तो आवडतोच, पण चेहरा आवडल्यानंतर स्वभाव आवडलच असं नसतं. लग्न होतं मग 5 वर्षाने तिचा स्वभाव कळतो. मग बिचारे माझ्याजवळ गारानं गातात, आमचं लय अवघड आहे, आमचं लय अवघड आहे. जणू काय आमचं सोपं आहे. चोपदार, तुम्ही काय पाहिलं होतं? चेहरा पाहिला होता का स्वभाव? नक्की का? खरं सांगताय ना? तुम्हाला मर्यादेची शपथ आहे घरच्या? चेहऱ्यापेक्षा स्वभाव महत्वाचा असतो, चित्रापेक्षा चारित्र्य महत्वाचं असतं. हा तुमचा हा जो ही जी पत्रिका आहे ना, या पत्रिकेवर माझं जे चित्र आहे ना, माझं चित्र ते माझं BEd झाल्यानंतरच्या पहिल्या वर्षाचं आहे. ह्या चित्रावरच माझं जुळलंय. मग कीर्तनाचं म्हणतो मी, काय चित्र होतं माझं, काय दिसतंय बघा ना, किती चित्र गोड दिसतंय. तुम्ही कीर्तन झाल्यावर बघा पत्रिका, काय चित्र दिसतंय माझं गोरं गोमटं. लग्न झाल्या ती माझ्याकडे एक टक बघत होती. मी तिला विचारलं, काय पाहते माझ्या डोळ्यात? ती म्हणाली, चंद्र, चांदण्या, समुद्र, सागराच्या डोळ्यात. समुद्र, सागराच्या डोळ्यात. मी तिला आज सकाळी विचारलं होतं, काय पाहते ग? ती म्हणली, तुला पाहते रे. पण काय पाहते डोळ्यात? काय दिसतंय? चंद्र, चांदण्या, समुद्र. ती म्हणली, चिपाडं सोडून काही दिसत नाही महाराज, फक्त चिपाडं दिसत. माझी बायको त्वचारोग तज्ञ आहे, लोकाला बरं करते, गोरं गोमटं करते, आणि मला क्रीम लावाय सुद्धा होत नाही. थोबाडाचं वाटोळ झालं माझ्या. ती म्हणते, तुम्ही तसंच वागा, तुम्हाला काही केलं. मी तिला सांगतो, खरं सांगू, अगं चित्रापेक्षा चारित्र्य जपता आलं तरी मी परीक्षेत पास होईल. चित्रापेक्षा चारित्र्य जपलं पाहिजे ना. चित्र काय आज असतं उद्या नसतं. छत्रपती शिवाजी महाराजाच्या समोर कल्याणच्या सुभेदाराची सून आणून उभा केली. राज नजरन आणलाय तुमच्या समोर, घ्या तुमच्या पदरात. छत्रपतींचे डोळे विस्पारले गेले. अरे अशीच आमुची माता असती रूपवती, आम्ही इतकेच सुंदर दिसलो असतो. बदले ते शिव छत्रपती. ज्याला बाईतली ताई का आली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला. बाईतली मैत्रीण का आली राधेचा श्याम झाला. बाईतली पत्नी का आली सीतेचा राम झाला. पण ज्याला बाईतली आई का आली तो जिजाऊचा छत्रपती शिवबा झाला. मुसलमानाच्या बाईला साडी चोळी दिली, माघारी लावलं. दिसायला किती सुंदर होते. ऐकायचंय, पान खाल्लं तिनं तर घशातनं खाली उतरलेलं पान दिसत होतं. आपल्याला तर दिवसा बॅटरी लावून पाहावं लागतं.
तरी आपण शायनिंग म्हणतो, माझी बायको लय देखणी, माझी बायको लय देखणी. किती सुंदर होती ती. एक वाक्य सांगेन मी, ऐकलं पाहिजे आपण. समोरच्या बाईला ताई म्हणणारे राजे खूप झालेत, पण समोरच्या बाईला आई म्हणून हाक मारणारा जगातला एकमेव राजा, त्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आहे. काळ्या राती काळ्या राती काळ्या राती तळपत होतं तिच्या रूपाचं ऊन. काळ्या राती तळपत होतं तिच्या रूपाचं ऊन. अशीच देखणी होती एका सुभेदाराची सून. त्या तरुणीला आई म्हणाला, आई ग. त्या तरुणीला आई म्हणाला. राजा तो शिलवान म्हणून आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. हिंदू मुसलमान म्हणून आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. काळ्या राती तळपत होत हो. बसलेले हात वर घ्या, घ्या एक साथ, एक टाळी. महिला मंडळ. छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून सुरक्षित आहेत मंदिरावरच्या कळस. पवित्र आहे आमच्या दारातली तुळस. भरून राहिले सुवासिनींचं कपाळ. आणि माझा राजा या दुनियेत जन्माला आला होता म्हणूनच झाली हिंदवी स्वराज्याची सुंदर सकाळ. ज्याला ज्याला माझ्या राजाविषयी प्रेम आहे, ज्याला ज्याला छत्रपतींविषयी प्रेम आहे, ज्याला ज्याला चारित्र्य महत्वाचं वाटतंय त्यानं टाळी वाजवली पाहिजे. का? शिवाजी राजा झाला नसता ग, हिंदू धर्म बुडाला असता. शिवाजी राजा झाला नसता, हिंदू धर्म बुडाला असता. भल्या भल्यांची घेतली त्यानं आता मजाग. भल्या भल्यांची घेतली त्यानं आता मजाग. झाला महाराष्ट्राचा राजा शुभ माझा ग. झाला महाराष्ट्राचा राजा शुभ माझा ग. महाराष्ट्राचा राजा शुभ माझा ग. झाला महाराष्ट्राचा राजा शुभ माझा ग. धन्य धन्य जिजाऊ माता ग. जिथे जन्माला असा विधाता. किचन मध्ये गेलात की तुम्ही अन्नपूर्णा होता. लेकराचा अभ्यास घेतला की सरस्वती होता. 2 रुपये कमवता तेव्हा तुम्ही ताई लक्ष्मी होता. नवऱ्यावर संकट आलं की हातातल्या बांगड्या मागं सारता त्या दिवशी तुम्ही जगदंबा होता. मला असं वाटतं जगातल्या प्रत्येक पुरुषानं आपल्या घरातल्या बाईला देवी मानलं पाहिजे. प्रत्येक पुरुषानं प्रत्येक बाईला, घरातल्या प्रत्येक स्त्रीला देवी मानलं पाहिजे. पण तुम्हाला देवी मानण्याकरता तुम्ही सुद्धा देवीसारखं वागलं पाहिजे. धन्य धन्य जिजाऊ माता ग. जिथे जन्माला असा विधाता. भल भल्यांची घेतली त्यानं आता मजाग. भल भल्यांची घेतली त्यानं आता मजाग. झाला महाराष्ट्राचा राजा शुभ माझा ग. झाला महाराष्ट्राचा राजा शुभ माझा ग. महाराष्ट्राचा राजा शुभ माझा ग. झाला महाराष्ट्राचा राजा शुभ माझा ग. काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाचं ऊन. काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाचं ऊन. अशीच देखणी होती एका सुभेदाराची सून. त्या तरुणीला ये म्हणाला, आई ग. त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान. हे चारित्र्याचं उदाहरण आहे. चित्र आज असतं तसं उद्या नसतं.
नका अडकू ल्यावेमध्ये. काय आवडतंय जीवाला? ल्यावे. इथं होतो आपण. 70 वर्षाची म्हातारी 35च्या सुनाला म्हणते, सुनबाई काय आत्या मेहंदी लागू डोक्याला माझ्या. का? अगो त्या बोराटे महाराजाच्या कीर्तनाला जायचंय ना, नात्या पुत्याचा बाबा आहे. किती काळ करा, वर्ण काळन मध्येच पांढरा कमी दाबाचा पट्टा होतो 3 दिवसांत तयार. ल्यावेमध्ये अडकू नका. खावे. आमच्याकडे तर हॉटेल झाली आता. नात करती काय? हा, त्या लोकांना सांगा म्हणून वंशाला तरी एखादा बोकूट ठेवा बाबा. सगळेच उलटे टांगून मारता तुम्ही. खावे. पण ऐका, काय खाऊ नये. मी सोपं करतो आणि पुढे जातो. वासनेत बरबटलेलं मन, व्यसनाच्या अधीन गेलेलं तन आणि लबाडीचं धन आपलं आहे असं कधीच म्हणू नये. लबाडीचं धन काय टिकतं? वासनेतलं मन काय टिकून राहतं? बरबटलेलं आहे जे पापानं ते नको आपल्याला. कष्टाचं खा, जोडून या धन. बस पुढे जाऊ आपण. खावे हे जीवाला आवडतं. खाण्यासाठी काय काय प्रयत्न आहेत. खाण्यासाठी काय काय खाण्यासाठी चवीचे आहेत लोक. अरे वारकरी माणसं पण जेवायला पंक्तीला बसतात सप्त्याच्या, आणि जेवायला पंक्तीला बसतात वारकरी, पण तिथं गेल्यावर सुद्धा म्हणतात तरी तरी द्या. खावे यासाठी तर प्रयत्न आहेत. बरे असावे सदैव. सगळ्याला वाटते आपलं बरं असावं, आपलं बेटर असावं, आपलं चांगलं असावं. लोकांचं वाटोळ होऊ दे रे. लोकांची बिडी दाढी पेटली तरी चालेल, पण माझी. एका गावात कुंभारीनबाई होती आणि त्याच गावात माळीन मावशी होती. तुमच्यासाठी सांगतो. कुंभारीनबाईची आणि माळीनबाईची मीटिंग झाली, ओळख झाली. दोघींनी स्नॅपचॅटला व्हिडिओ पाठवायला चालू केलं. दोघी बाजारला जात होत्या. एकीनं मडकी गाडगी खांद्यावर घेतली होती डोक्यावर, आणि दुसरीनं भाजीच्या जुड्या घेतल्या होत्या. बाजारला पोहोचल्यावर मग ते माळ्याची बाई बोलू लागली, लय वज होतं. माझ्याकडे एक आयडिया आहे म्हणे. आयडिया असू द्या, एअरटेल असू द्या, वोडाफोन असू द्या, टाटा इंडिकॉम असू द्या, BSNL असू द्या, सांगा. आपण दोघीत मिळून उंट खरेदी करू. जीवाला असं वाटतं फक्त माझंच बरं व्हावं. दोघीनं उंट खरेदी केला. एका बाजूला गाडगी बांधली आणि एका बाजूला भाजीच्या जुड्या बांधल्या. उंटाच्या समोर म्हणजे पुढे चालत होती ना, ती होती माळीनबाई, आणि मागे चालत होती ती होती कुंभारीनबाई. गाडगी कोणाची होती हो? कुंभारणीची. आणि भाजीच्या जुड्या कोणाच्या होत्या? माळीनबाईच्या. खायची वस्तू पाठीवर आहे. उंटाला दम निघेल का? तिनं मागं वळून पाहिलं त्या उंटानं, आणि एक एक भाजीची पेंडी ओढायला चालू केलं. आता हे दिसलं कुणाला? मागं चालणाऱ्या कुंभारणीला. मग कुंभारणीचं काम होतं का नाही? अहो ते दावं ओढा, माळीन मावशी भाजीच्या पेंड्या खाता येते. हिला वाटलं माझ्या एकटीचं बरं व्हावं तिचं वाटोळं व्हावं. मग 2 जुड्या ओढल्या, 4 जुड्या ओढल्या. 5व्या जुडीला जसं उंटान तोंड घातलं तसं एका बाजूचं वजन कमी झालं आणि दुसऱ्या बाजूचं वजन वाढलं. सगळं धपदिशी डांबरावर पडलं. हिच्या तरी 4-5 पेंड्या वाचल्या. हिचं औषधाला गाडगं सुद्धा वाचलं नाही. का? तिला वाटलं दुसऱ्याचं वाटोळं व्हावं, माझं बरं व्हावं. तुकाराम महाराज तिथंच होते. महाराज म्हणाले, अनेकाच्या घाते मानिता संतोष, सुख दुःख दोष अंगी लागे. म्हणून बरे असावे सदैव हे वाटतं ना, तर हे डोक्यातनं काढा. हे न आवडे देवाला. मग देवाला काय आवडे? देवाला भक्ती आवडते. हिची थोर भक्ती आवडती देवा. संकल्पावी माया. देवाला योग आवडतो का? नाही. योगाची वाटा जे निघाले का सुबटा. अरे जर तिकडे जाऊन दुःखच येत असेल तर नाही आवडत. मग देवाला योगयाग विधी येणे नव्हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म भर. अजून योगयाग क्रिया धर्माधर्म माया नाही आवडत देवाला. योग याग हे नाही आवडत. मग काय आवडतं देवाला? ज्ञान आवडतं? नाही. तो का म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा. ज्ञानी माणसं आवडत नाहीत देवाला, उलट भोळे आवडतात. बरं पुढे अजून काय आवडतं देवाला? देवाला भक्त आवडतात. देवाला तीर्थ आवडतं. देवाला व्रत आवडतं. मी क्रम देतो आता. देवाला तीर्थ आवडतं. तीर्थ कोणतं? चंद्रभागा. तीच का आवडते? सगळ्या साधू संतांना ते तर आवडतं. आवडे पंढरी भीमा पांडुरंग, चंद्रभागा लिंग पांडुरंग पुंडलिक, कामधेनु कल्प तरू चिंतामणी. आवडीची हा हे आवडतं साधूला. अजून काय आवडतं? पुढचं ऐका. माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे. बस. अजून देवाला काय आवडतं? देवाला चंद्रभागा आवडली, पंढरपूर आवडलं. पंढरपूरच का? कारण देतो. पंढरपूर भक्ताला आवडतं. भक्ताला का आवडतं? तिथं देव आहे. देवाला का भक्त आवडतात? तिथं येतात म्हणून. ओघ नाम त्रिवेणीचा म्हणून. अजून सोपं सांगतो. हरितैसे हरीचे दास, नाही तया भयमोह चिंतास, होणी राहती उदास बळकट कास भक्तीची. देवाला तीर्थ आवडतं. पंढरपूरच का? माझ्याकडे बघा. तेथील तृणपाशा नाही देव मानावे. बरं अजून देखता रावळाची पाठ, तीर्थे घडती 360,
तुका म्हणे मोक्ष देखील कळस, तात्काळ हा नाश अहंकाराचा. अवघीच तीर्थे घडती एक वेळा, महाबळेश्वर डोळा देखलिया. हा चंद्रभागा डोळा देखलिया. का? देवाला आता व्रत आवडतं. ते व्रत कुठं होतं? पंढरपुरात. बर, कोणतं व्रत? व्रत एकादशी, करीन उपवासी, गायीनं हरनिशी. आणि देवाला भक्त आवडतात. कशावरून? पुढचा ऐका. हरिकथेची आवडी देवा, करीतो सेवा दासाची. माग माग पळतो तेव्हा ज्ञानोबरांनी ववी खर्च केली. कोणती? जे भक्त चरित्राते प्रशंसती. पण किती आवडतात माहितीये देवाला? तेही प्राणा परोते, मज आवडती निरुते. जे भक्त चरित्राते प्रशंसती, हे भक्त देवाला आवडतात. तीर्थ देवाला आवडतं, व्रत देवाला आवडतात. म्हणजे पंढरपूर देवाला आवडतं हे सिद्ध झालं. का? सांगतो. जंबू या दीपा माझी, एक पंढरपूर गाव गा. जंबू या दीपा माझी, एक पंढरपूर गाव गा. धर्माचे नगर देखा, विठू पाटील त्याचे नाव गा. चला जाऊ तया गावा, काही भोजन मागाया. चला जाऊ तया गावा, काही भोजन मागाया. विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो गा. म्हणजे देवाला पंढरपूर आवडतं, भक्त आवडतात, तीर्थ आवडतं, व्रत आवडतं. हे कळलं. सांगा ना अजून काय आवडतं? सांगतो, लक्ष द्या. वाराणसी एक मासा, गोदावरी एक दिवसा. काशी केली का तुम्ही कधी? काशी 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 केली ना? नीट काशी करा. पण ऐका. वाराणसी एक मासा, गोदावरी एक दिवसा. पंढरी पाऊल पर्येसा, ऐसा ठसा नामाचा. ऐसा ठसा नामाचा, 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 नामाचा उच्चार. रात्र दिवस नामाचा उच्चार. हे रात्र दिवस नामाचा उच्चार. रात्र दिवस नामाचा उच्चार. हे आवडे देवासी तो एका प्रकारे. 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 हे नामाचा उच्चार रात्र दिवस. नामाचा उच्चार रात्र दिवस. तुळशी माळ करा, गोपी चंदन टिळा. 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 नामाचा उच्चार रात्र दिवस. नामाचा उच्चार रात्र दिवस. तुळशी माळ करा, गोपी चंदन टिळा. तुळशी माळ करा, गोपी चंदन टिळा. तुळशी माळ करा, गोपी चंदन टिळा. तुळशी माळ करा, चंदन टिळा.
एकदा खरंच टाळे वाजवा महाराजांकरता. अंश साखरेचाच असतो, पण गुलाबजाम बनवताना पाक पाहिजे असतो. असते साखरच. तसं महाराजांचं वेगळेपण आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्या गायकांमध्ये आणि यांच्यात एक फरक आहे. कोणता? यांचा आवाजच त्या पाकासारखा गोड आहे हो. मारदवताच वेगळे आहे आणि तो बाजच वेगळा आहे त्यांचा, फार गोड. काय ईश्वरानं देणगी दिली, मधुरता रसाळता वेगळीच आहे त्यांच्याकडं. गातात सर्वजण, सगळेच मला वंदनीय आहेत, पण त्यांना ईश्वरानं अद्भुत देणगी दिली. वा, असा घसा सगळ्याला देणार नाही देव. तुम्ही 8वं आश्चर्य आहात, ऐकताय ना? 9वं आश्चर्य समाधान दादा माझ्याकडे बघा. नामस्मरण करणारी माणसं देवाला आवडतात, पण त्या नामस्मरण करणाऱ्या माणसानं काहीतरी कर्तव्य करावे लागतं. आम्ही देवाला जरूर आवडू, तुम्ही देवाला खूप आवडता, पुंडे महाराज देवाला आवडतात, पण आपल्याला काही कर्तव्य करावे लागतात. ती कर्तव्य कोणकोणती आहेत? त्या ध्रुवपदाकडे आपल्याला जायचं. कर्तव्य फार महत्त्वाचं असतं बाबा, अधिकार महत्त्वाचा नसतो. अधिकारच जपला असता प्रभू रामचंद्रानं, तर प्रभू रामचंद्राला गादीचं वारस होता आलं असतं, पण त्याला गादीचं वारस व्हायचं नव्हतं, त्याला राम व्हायचं होतं. सीता जर म्हणली असती ना, मालकी नाही मी, पहिल्यांदा नांदायला आली मी, थोरली आहे, कारभारी नाही, मी काय दबक्या पावला ना आली, असं नाही आहे, 4 चौघात आली मी, तिला मालकीन होता आलं असतं. पण तिला अयोध्येची मालकीण होण्यामध्ये इंटरेस्ट नव्हता, तिला सीता व्हायचं होतं. तिला कोण व्हायचं होतं? थोरल्या जावेनं धाकट्या जावेला स्कूटीवर बसवलं पाहिजे, स्टार्टर मारला पाहिजे, नाशिकला नेलं पाहिजे, तिनं मोठ्या कपड्याच्या दुकानात गेलं पाहिजे, आणि धाकटीला म्हणलं पाहिजे घे कपडे काय घ्यायचे ते, साड्या वगैरे. तिनं 5,000ची खरेदी केल्यावर तुम्ही तुमचं क्रेडिट कार्ड तिला दिलं पाहिजे. फोनपे सुद्धा आहे, तू काळजी करू नकोस. आज 20,000ची खरेदी करायची, मस्तपैकी तिथून दोघी बाहेर आल्या पाहिजेत, कॉस्मेटिकमध्ये गेल्या पाहिजेत, मस्तपैकी 5,000ची कॉस्मेटिकची सगळी सामुग्री तिला थोरलीनं दिली पाहिजे. तिथनं तिनं हॉटेलला नेलं पाहिजे. खाताही तुम्हाला काय पाहिजे ते, ती म्हणली पाहिजे नाही नाही आजचा मेनू तुझ्या ऑर्डरनं. मस्तपैकी दोघेजण जेवल्या पाहिजेत. तिथून सोन्याच्या दुकानात गेल्या पाहिजेत. सोन्याच्या दुकानात जाऊन थोरलीनं धाकटीला 2 तोळ्याचा दागिना केला पाहिजे. हे स्वप्न बघा. लगे नादवून गेल्या बाया. अरे उलट नवऱ्याला गाडीवर बसवते, पप्याला मध्ये बसवते, गुड्डीला पुढं बसवते, कपड्याच्या दुकानात जाते, 10-15 हजाराची शॉपिंग करते, आणि मग माघारी आल्यावर धाकटी विचारते ताई तुम्ही तर काय बोललाच नाही, आपलं ठरलं होतं दोघींनी सोबत जायचं, मग खरेदी करायची, शॉपिंगला जाताना तुम्ही मला हाक तरी मारायची. अगं काय झालं ना, पप्पा ऐकतच नव्हते, पप्पांचा फोन आला, माझा रुपया नाही बाई, सगळं दिलं ना हे पप्पांनीच दिलंय, पैसे त्यांना पाठवले होते, मी तर नको म्हणत होते, नको नको म्हणता म्हणता 2-2 ड्रेस घेतले बघ, सगळं आहे ना ते पप्पांचंच आहे ना. पैसा नवऱ्याचं नाव करते तुझ्या बापाचं, तुझ्याकरता स्वतंत्र नरकाचं बांधकाम सुरू आहे, लक्षात ठेव. अधिकार महत्वाचा नसतो, कर्तव्य करायला शिकलं पाहिजे. थोरलीनं धाकटीसाठी कर्तव्य केलं पाहिजे ना. जुन्या बायांना विचारा, एकत्र कुटुंब होतं, नवरा स्वतःच्या बायकोला कधी काय आणत नव्हता, कारभारी होता, भाऊजाईचं कर्तव्य करायचा, स्वतःची पोरं शेतात ठेवायचा, भावाच्या पोरांना चांगलं शिक्षण द्यायचा. कर्तव्य करणारे होते जुने लोक. कर्तव्य कर्तव्य भाऊ, धाकट्या भावाला जोपर्यंत मुलं होत नाहीत, ती मुलं मोठी होत नाहीत, ती मुलं चांगली कमवती होत नाहीत ना, तोपर्यंत थोरला वेगळं राहायची भाषा करत नव्हता. का? त्याला कर्तव्य करायचं होतं. तो म्हणायचा धाकट्याला, हे बघ लेका मी थोरला आहे, लोक मला नावं ठेवतील रे, अजून तुला समाजाची काय ओळख आहे, अजून तर तू 2 रुपये कमवतो, मी 2 रुपये कमवतो, म्हणून तुला वाटत असेल वेगळं राहायचं. खबरदार, वेगळं नाही राहायचं, नाही व्हायला निघायचं आपण, नाही 2 चुली झाल्या पाहिजे. अरे चुकतं, बायांचं भांड्याला भांडं लागतच असतं. माझ्याकडून काहीतरी चुकलं असेल, मला कर्तव्य करायचं आहे. हल्ली ना थोरले भाऊ वेगळे राहत आहेत, धाकट्याच्या लग्नाचाही तपास नसतो. अशा घटना कितीतरी आहेत. धाकट्याच्या लग्नाचा विचार केला जात नाही, धाकट्याच्या संसाराचा विचार केला जात नाही, त्याच्या गरिबीचा विचार केला जात नाही. का थोरल्याला नोकरी लागली, तो परमनंट झाला की तो म्हणतो मला इथं राहायचं नाही, मला नाशिकला जायचं आहे, आता मी वडनेरमध्ये राहू शकत नाहीत. मग तो तिकडे 1 BHK फ्लॅट घेतो, तिकडे राहतो, मस्तपैकी 1.5-2 लाखाचे आल्टो घेतो, आणि त्याच्यातच म्हातारा होतो. कर्तव्य कोणी करायचं? कर्तव्य करा, काय नेणार नाही सोबत. परवा 2 भावांची वाटणी झाली, किस्सा ऐका. कर्तव्य किती महत्त्वाचं गुरुजी, आपणही त्यातनं जातो. एक दिवस आपल्याला जावं लागेल. 2 भाऊ पुढे आले, 2 सख्या जावा होत्या. रोज भांडणं होत होती, आईबाप वैतागत होते, भावकी हसत होती, गावदारात जमा होत होतं, आणि रोज तुमच्यासारखी माणसं सांगत होती, ए बाबा अरे राहा वेगळं,
नका भांडत बसू. कधी ना कधी त्या वाटेनं जायचं. एक लक्षात ठेवा, जग बिबं टाकायसाठीच असतं, जग वेगळं करायसाठीच असतं. मिठाचा खडा प्रत्येकाजवळ असतो ना, मिठाचा काडीपेटी प्रत्येकाच्या घरात असते, काडीपेटी प्रत्येकाच्या घरात असते. जोडणारी माणसं फार कमी असतात. पाण्याच्या बाटल्या कमी राहतील, रॉकेलच्या बाटल्या, डिझेलच्या बाटल्या आणि पेट्रोलच्या बाटल्या जास्त आहे. जरा सावधान. 2 जावाजावाची भांडणं झाली, दोघी जावा आपापसात भिडल्या, भांडणं झाली, एकमेकींवरती पळपूट बेलनं आपटू लागल्या. आता मात्र थोरल्याला कळालं हे हाताबाहेर जाते. त्यानं धाकट्याला बोलवलं. का रे, काय अडचण आहे तुझी? धाकटा म्हणला, हे बघ दादा, आजपासून आपण वेगळं राहायचं, जमणार नाही. मला वाटत होतं तुला लय माझ्याबद्दल कळवळ आहे, पण तुझ्या मनात माझ्याविषयी प्रेम नाही. मला माहित आहे तुझ्या मनात माझ्याविषयी चुकीची भावना आहे. काय होईल ते होईल, आम्ही भीक मागून खाऊ. रागानं लालबुंद झाला होता, तापला होता. त्याला कुणी आवरायचं? थोरला पुढे आला. थोरला म्हणला, बायका बोलवा. त्यानं त्याची बायको बोलवली, यानं याची बायको बोलवली. दोघीला उभा केला, आईबाप बोलवले. आणि थोरला सांगू लागला, हे बघ, मी तुझ्यापेक्षा 7 वर्षांना मोठा आहे, मी थोरला आहे, तू धाकटा आहे. परवा लग्न झालंय तुझं, 2 लेकरं तुझी लहान आहेत, माझी पोरं मोठी आहेत, मी नोकरीला आहे, तू शेती करतो. मला असं वाटतं अजून 5-25 वर्ष आपण एकत्र राहू. नाही जमायचं 25 वर्ष, कमीत कमी म्हातारं म्हातारी एकत्र आहेत, जिवंत आहेत ना, तोपर्यंत तरी त्यांच्या डोळ्यात एकत्र राहू. ज्या दिवशी म्हातारं मरेल, ज्या दिवशी म्हातारी मरेल, त्या दिवशी होऊ द्या आपल्या 2 चुली. हे बघ, एकदा वेगळं राहिलं ना परत एकत्र राहता येत नसतं. ऐक रे माझ्या भावा, आपला चुलता आणि आपला बाप वेगळं राहिले होते. मी लहान होतो, तुला कळत नव्हतं, मी थोडा कळता होतो, मी जाणता होतो. माझे चुलत भाऊ होते, माझा चुलता होता. अरे आपलं घर एकत्र होतं, गावात आपल्या घराचं नाव होतं. ऐक रे, आपला काका वेगळा राहिला, बाप वेगळा राहिला. त्या दिवसापासून पुन्हा एकत्र नाही झाले. पैसा आला, जमिनी घेतल्या, पण एकत्र राहता आलं नाही. ऐक रे, एकदा तुटलं की तुटतच जातं, पुन्हा जोडायला येत नाही. सोसो आपण दोघं जण. कोण म्हणतो? थोरला म्हणतो. काय म्हणतो? सोसो आपण थोडं जण. काय असतंय त्याला? बायाकडे लक्ष द्यायला नको. धाकटी पुढे आली, भाऊजी तुमची सावली सुद्धा आम्हाला नको आहे. अशाच गोड बोलण्यानं आमचा गळा कापलाय, नाही जमणार. एक तर आर नाही तर पार, एक तर वेगळं राहायचं, नाहीतर मी निघाले माहेरला. थोरल्याच्या लक्षात आलं, आपल्यामुळे आपल्या भावाचा संसार उद्ध्वस्त व्हायला नको. तिच्या पुढे हात जोडले. अगं तू 13 वर्षानं लहान आहे माझ्यापेक्षा, तू लहान आहेस, तू बारकी आहे. माझं ऐक, या थोरल्या भावाचं बाप म्हणून ऐक. असा निर्णय घेऊ नको, नको वेगळं राहायला. म्हातारा आता खचलंय, 77 वर्षाचं झालंय. म्हातारी आता 60-62 वर्षाची झाली. मरतील गा दोघं जण. अटॅकनं माणसं मरू राहिलीत. 4-5 वर्षाचे सोबते आहेत, राहू एकत्र. धाकटी म्हणली जमणार नाही. मग थोरला म्हणला हरकत नाही, आजच वाटण्या करू, पण लोकाला पाटील करायचं नाही. मला अधिकारापेक्षा कर्तव्य करायचंय. माझ्या कीर्तनातलं कर्तव्य फक्त पाठ करा, आयुष्याचं सोनं होईल. कर्तव्य करायचंय मला. थोरला म्हणत राहतोय धाकट्याला, आज कर्तव्य करतो, फक्त लोकाला पाटील करायचं नाही. दारात भावकीतली माणसं उभा होती. बाहेर आला आणि हाक मारून सांगितलं, आमच्या दारात घरातला तमाशा तुम्ही बघू नका, बाहेर व्हा. धाकट्याला रागच आवरला नाही. धाकटा आला आणि मग म्हणलाय भावाला, ए दादा, तुझ्यावर माझा विश्वास नाही. भाव की असल आणि त्यांच्या समोर वाटणी होईल. थोरल्याच्या डोळ्यातनं पाणी आलं. लईच पेटलाय रे जिद्दीला. हरकत नाही, वाटणी करतो. आधी जमिनीची वाटणी करू. राहतो पलीकडे उभा, मी अलीकडे उभा राहतो. मी नोकरीला, तू शेती करतो. मी नोकरीला, तू शेती करतो. 3 एकर जमीन तुला, 2 एकर मला. मान्य? म्हणे मान्य. कर्तव्य, 3 एकर तुला, 2 एकर मला. मी नोकरी करतो, तू शेती करतो, तुला जमीन जास्त दिली जाईल. हरकत नाही. मान्य का? म्हणे मान्य. ऐक, नुकतंच घर बांधलंय 2 खानाचं. जुनं 4 खानाचं मला आणि नवं 2 खानाचं तुला. मान्य? मान्य. रागात होता ना तो. ऐक ऐक ऐक, आई जिवंत आहे तोपर्यंत सोनं वाटायचं नाही, पण 10 तोळं सोनं आहे. आई गेल्यावर 7 तोळं तुला, 3 तोळं मला. मी थोरला आहे ना, मी कर्तव्य करतो. मान्य. तू शेती करतो, मी नोकरी करतो. मोटरसायकल मला, ट्रॅक्टर तुला. मान्य. जगाची रीत आहे भावा, आईबाप वाटायचे नसतात, पण समजोत्यासाठी. तुझे लेकरं लहान, माझे लेकरं मोठे. आई तुझ्याकडं आणि बाप माझ्याकडं. आईच्या डोळ्यातनं खळकन अश्रू बाहेर पडले. तिच्या डोळ्यासमोर 4 लेकरं दिसली, 2 पोरांची. अरे सगळे सारखेच मला. नाही आई, आई ऐक की ग, त्याची पोरं लहान, त्याला गरज आहे तुझी. म्हातारा आजारी असतं, पप्पाचा दवाखाना असतो, अण्णाला दवाखान्यात न्यावं लागतं. ऐक, तुझी लेकरं लहान, आई तुझ्याकडं आणि माझी लेकरं मोठी म्हणून बाप माझ्याकडं.
मान्य मान्य. ऐक भावा, शेवटची वाटणी करतो. ऐक भावा, शेवटची वाटणी करतो. मी मोठा आहे, तू लहान आहे. तू शेती करतो, मी नोकरी करतो. मला पगार आहे, तुला कष्ट करावं लागते. ऐकशील का? म्हणे हां. आजपासून परत वाटणीचा शब्द काढायचा नाही. शेवटचं कर्तव्य करतो. तू जर आजारी पडलास तर माझी मांडी तुला. तू आजारी पडलास तर माझी मांडी तुला. आणि मी मेलो की तुझा खांदा मला. मी मेलो की तुझा खांदा मला देशील ना. खळकन भावाच्या डोळ्यातनं पाणी आलं. एकाच आईच्या पोटातनं जन्माला आलेले आपण. एवढासा होतो तो तुझ्या हातानं घास भरवायचा, मला काला करायचा. एक घास तुझ्या तोंडात आणि 2 घास माझ्या तोंडात. एक घास तुझ्या तोंडात, एक घास माझ्या तोंडात. मी शाळेला जायचो, सायकलच्या नळीवरती मला बसवायचा. मी सीटवर बसायचो तर हट्टानं मला नळी ऋतू नाही म्हणून टॉवेल गुंडाळायचा आणि त्याच्यावरती बसून मला शाळेत जायचा. मी लहान होतो माझ्या भावा, तू मोठा होतास. कधी शाळेमध्ये जर चुकीचं काय केलं तर माझ्या मास्तरनं तुला फोन करायचा आणि तू कॉलेजला शिकायला होता. खालच्या वर्गात यायचा आणि मी घाणीनं बरबटलेलो होतो. मला उचलून तू घ्यायचा, घरी न्यायचा, नाव माकू घालायचा. माझा भांग तू पाडलाय, माझं सगळं चांगलं तू केलंय, तुझ्यामुळं मी आहे. स्वतःला 2 एकर घेतलं आणि मला 3 एकर दिलं. स्वतःला जुनं घर ठेवलं, मला नवीन घर दिलं. अजून काय काय करावं. आणि खुशाल म्हणतो तू मेल्यावर माझा खांदा तुला. दादा, अरे माझा खांदाच काय. शपथ आहे आपल्या बापाची तुला आणि मला. मी मरेपर्यंत माझा शेवटचा श्वास तुला. याला कर्तव्य म्हणतात. एक ना एक दिवस आपल्याला त्या वाटेनं जायचंय. कधी तुमच्या घरात भाऊभावाचं भांडण झालं ना तर हे आठवा. ज्या अर्थी तुमच्या डोळ्यात पाणी आलंय ना त्या अर्थी मी खात्रीनं सांगतो तुम्ही अधिकारापेक्षा कर्तव्याला महत्त्व देणारी पोरं आहात. अधिकार नाही, कर्तव्य करा. जगात सगळ्यालाच राहावं लागतं वेगळं, सगळ्यालाच बाजूला निघावं लागतं. पण त्याच्या आधी कर्तव्य करा, मग मरा. हरकत नाही. कर्तव्यानं माणसं मोठे होतात. प्रपंचातली कर्तव्य प्रपंच मोठा करतात आणि परमार्थातली कर्तव्य परमार्थ मोठा करतात. मग परमार्थातलं कर्तव्य कोणतं? अभंगाचं ध्रुवपद. तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा. 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 हृदयी कळवळा वैष्णवाचा. हृदयी कळवळा वैष्णवाचा. तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा. तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा. हृदयी कळवळा वैष्णवाचा. वैष्णवाचा. तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा. तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा. परमार्थिक कर्तव्य आहे तुळशीची माळ घालणं. बर. हृदयी कळवळा. आपण वारीमध्ये चालताना एकमेकांना काय म्हणतो? तात्या, आप्पा, काका, नाना, बाबा. काय म्हणतो मग? माऊली. हृदयी कळवळा वैष्णवाचा. अजून एक माझा वाचनात परवा अभंग गेला. मांस चर्म हाड आणि देवा अवघ्याची गोड. देवाला काय आवडतंय बघा ना. मांस चर्म हाड असलं देवाला आवडतं असं नाही. सजन कसा या विकू लागे मांस, माळ्या असावं त्या सुखरुकू लागे. सजन कसायच्या दुकानावर गर्दी झाली की देव म्हणायचा उरका ना बोराटे महाराजाच्या कीर्तनाला जायचंय, 9ला तर पंगत असते. देवाला ते म्हणायचे लय गर्दी आहे, गिरायकच तुटना. ह्या 2 वर्षात मांसाहाराची दुकानं वाढली का कमी झाली? हो वाढली.
सज्जन कसाई महाराज म्हणायचे असं करा, तुम्ही वजन करून द्या, मी तोडून देतो. देव वजनाला काउंटरवर कॅशर आणि हे तोडायला. हे ऐकून लगे उद्या दुकान टाकू नका कुणी. मग देवाला आवडतंय म्हणून चर्म देवा आवडे. म्हणजे एका भक्ताचं दुकानच होतं, श्री विठ्ठल फुटवेअर रोहिदास महाराजाचं. ते देवाला खूप आवडायचं. आणि हाड चोखोबरायांना समाधी देताना नामदेव महाराजांना देवानं हाक मारली, नामा जा मंगळवेड्याला आणि तिथं जाऊन तिथून माझ्या चोखोबाची हाडं उचलून आण. नामदेव महाराज म्हणाले, कशी ओळखायची हाडं? ज्या हाडातून विठ्ठल 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 ऐकायला येईल ते हाड माझ्या चोखोबाचं आहे, ते घेऊन येतो. ही आवड आहे देवाला. मग एवढं ऐकण्यासाठी एवढं समजण्याकरता अजून एक महत्वाचं कर्तव्य करावं लागेल. कोणतं ऐका? आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाला दाटी ओ, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाला दाटी हो, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाला दाटी ओ, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाला दाटी हो. बसलेले येऊ दे, हात वर घ्या, हात वर. झालंय कीर्तन, टाळ वाजला पाहिजे जोरात. एक डोला 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 होऊ द्या व्यायाम. हा, कळू द्या महाराष्ट्राला, या वडनेर तुम्हाला आज भक्ती प्रपंच केवढा मोठा आहे. नाहून निघालं भक्ती रसात गाव. क्या बात आहे गोड. ज्याला गाता येते त्यानं गा, ज्याला नाचता येते त्यानं नाचा, ज्याला डोलता येते त्यानं डोला. मनातला सगळा अहंकार काढून टाका रे. काही नाही मनात. मन निर्मळ करा, मन निर्मळ, मन निर्मळ करा. आपण कोण आहोत ते विसरून जा. स्वतःला विसरणं म्हणजे देवाला मिळवणं आहे. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाला दाटी हो, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाला दाटी हो, कुंडली कधी वटा शोभे वाळवंटी हो, कुंडली कधी वटा शोभे वाळवंटी हो, कुंडली कधी वटा शोभे वाळवंटी हो. कुंडली कधी वटा शोभे वाळवंटी हो. एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवणी कटी हो, अंबा उभी कर ठेवणी कटी हो, एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवणी कटी हो. अंबा उभी कर ठेवणी कटी हो. अहम वाघ्या सोहम वाघ्या प्रेम नगरावारी. टाळी पाहिजे, टाळी टाळी टाळी. डोला डोला डोला. स्वतःला विसरणं म्हणजे देव होणं. आज देव व्हायचं देव. अरे जाऊ दे, काय बायकोन पोरण घरण दारण सगळं जग दुःख देत आलंय. अशी बी नावं ठेवतात आणि तसेही नावं ठेवतात. अहम वाघ्या सोहम वाघ्या प्रेम नगरावारी. सावध होनी भजने लागा, देव करा कैवारी, देव करा कैवारी, देव करा कैवारी. माझ्या माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. मल्हारी दिवारी, मल्हारी दिवारी. मल्हारी दिवारी, मल्हारी दिवारी. माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. मल्हारी दिवारी, मल्हारी दिवारी. इच्छा मुरळी पाहू नका पडाल नरकाद्वारी. इच्छा मुरळी पाहू नका पडाल नरकाद्वारी. बोध बुद्धली ज्ञान दिवटी उजळा महाद्वारी. बोध बुद्धली ज्ञान दिवटी उजळा महाद्वारी. उजळा महाद्वारी, उजळा महाद्वारी. ज्याला हात आहे त्यानं हात वर एक जा. माझ्या ओ माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. मल्हारी दिवारी, मल्हारी दिवारी. मल्हारी दिवारी, मल्हारी दिवारी. गोंधळ मांडिला, गोंधळ मांडिला. गोंधळी गोंधळी
आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाला दाटी हो आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाला दाटी हो कुंडली कधी बटा शोभे वाळवंती कुंडली कधी वटा शोभे वाळवंती एका जनार्दनी अंबा उभी कठ्यावरी कटी हो गजनार्दनी अंबा उभी कर ठेवणी कटी हो जनार्दनी अंबा उभी कठ्यावरी कटी हो गजनार्दनी अंबा उभी कर ठेवणी कटी हे उधो बोला उधो बोला उधो बोला उधो बोला उधो बोला कृष्ण माया माऊलीचा हो तुझा मला कृष्णबाई माऊलीचा उधो बोला उधो बोला उधो बोला कृष्ण माया माऊलीचा हो बोला तुझा मला कृष्णबाई माऊलीचा माऊलीचा हो माऊलीचा हो माऊलीचा हो स्वर्ग मृत्यू पाताळ याचा हा ज्याचं मन निर्मळ आहे त्याच्याकडनं टाळी वाजते ज्याचं मन निर्मळ आहे तो डोलत राहतो ज्याचं मन निर्मळ आहे तो उठून नाचतो राजस्थानात मध्य प्रदेशात कथा होतात भागवत कथा डोलतात माणसं लय निर्मळ मनात जी मोकळ्या मनाचे आहेत ना ते नाचतात गातात डोलतात उठून फुगड्या खेळतील नाचतील कमरेवर हात ठेवून काही झाप्या असतात झाप्या कीर्तनात आनंद घ्यायला नसतात आलेले ते कसा करतोय कीर्तन बोराटे महाराज बघू बघू बघा आला रे मला बघा आला अरे कमरेवर हात पाहिजे एक हात वरती पाहिजे आणि डोललं पाहिजे महाराष्ट्रातली माणसं आहे कीर्तनात नाचावं कीर्तनात नाचलं पाहिजे नाचू कीर्तनाचे रंगीत ज्ञानदीप स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप गातीला हो पाताळयाचा मंडप गातीला हो चारी वेदाचा पुरवरा बांधिला वेदाचा फुलवर बांधिला चारी वेदाचा पुरवरा बांधिला वेदाचा फुलवर बांधिला शास्त्रे पुराणी अनुवाद तुझा गोंधळा बांधिला शास्त्रे पुराणी अनुवाद तुझा गोंधळा बांधिला हे उधो बोला उधो बोला उधो बोला उधो बोला हे उधो बोला कृष्ण माया माऊलीचा तुझा मला कृष्णबाई माऊलीचा तुझा मला कृष्णबाई माऊलीचा 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 रडिले महाराजासाठी टाळी वाजवा हे त्यांच्यामुळे आता गोड बसा खाली बसा बसा तेवढेच पाय मोकळे झाले बायाचे बाया म्हणल्या बुवा चांगला आहे बुवा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधना निर्धारी आन नाही ही लोक देवाला आवडतात आता शेवटचा मुद्दा सांगतो आणि तुमची रजा घेतो देवाला कोण आवडतं मन लाव नाही का देवाला देवाकडं बोलवणारी माणसं आवडतात देवाला आपल्या घराला नेणारी माणसं आवडतात ऐकताय ना देवावर प्रेम करणारी माणसं देवाला खूप आवडतात तुम्ही कधी केलंय का प्रेम प्रेम केलंय का राजा बाबू तुमने कभी प्यार किया है मग जब प्यार किया तो खरं सांगा दमाकी खरं सांगा मामाचं पोरग येतं घरी मामाचं पोरग लग्नाच्या आधी लय लाजते हे अनुभवे आले अंग आहे हे माझी मामाचीच आहे ना लग्नाच्या आधी खूप लाजते
आणि लग्न झाल्यावर माणसात म्हणते मग आपण जवळ जातो. का ग का बोलवलं? काही नाही, या बोटामध्ये किती पावर आहे चेक करत होती. जर बायको नवऱ्यावर प्रेम केल्यानंतर लाजत नाही तर भक्तानं देवावर प्रेम केल्यावर लाजावं का? एक भक्त लाजला नाही आणि त्यानं देवाला हाक मारली. अंधेरों की नगरी से कैसे मैं पार जाऊं, शाम अब लेने आज हौसला हार न जाओ. अंधेरों की नगरी से कैसे मैं पार जाऊं, शाम अब लेने आजा हौसला हार न जाओ. हो शाम आजा, तीन बान की धारी तीनों बान चलावो ना, तीन बान की धारी तीनों बान चलावो ना. मुश्किल में है दास तेरा जल्दी आओ ना. ओ तीन बान के धारी तीनों बान चलाओ ना. मुश्किल में है दास तेरा जल्दी आओ ना. हारे के सहारे मेरी, हारे के सहारे, हारे के सहारे मेरी हार हराओ ना. तीन बान की धारी तीनों बान चलाओ ना. मुश्किल में है दास तेरा जल्दी आओ ना. तीन बान की धारी तीनों बान चलाओ ना. मुश्किल में है दास तेरा जल्दी आओ. तूफानों ने घेर लिया मुझे राह नजर ना आवे. हे कलियुग आहे. माणसाचे डोळे सांगून जातात व्यक्ती कसे, अश्रू सांगून जातात दुःख किती, वाचा सांगून जाते माणूस कसा आहे, स्पर्श सांगून जातो मनात काय आहे ते सांगून जाते, लक्ष कुठे आहे, संस्कार सांगून जातात परिवार कसा आहे, गर्व सांगून जातो पैशाचा माज किती आहे, विश्वास सांगून जातो घरातला जोडीदार कसा आहे, आयुष्यातली वाईट वेळ शिकून जाते आपलं फरक नेमकं कोण आहे. बोला जय मल्हार. तूफानों ने घेर लिया मुझे राह नजर ना आवे. तूफानों ने घेर लिया मुझे राह नजर ना आवे. तुम बिन कौन मेरा जो बाह पकड़ ले जावे. राह नजर ना आवे. तुम बिन कौन मेरा जो बाह पकड़ ले जावे. भटक रहा हो पे बाबा, हो भटक रहा हो पे बाबा, राह दिखाओ ना. तीन बान के धारी तीनों बान चलाओ ना. तीनों बान चलाओ ना. मुश्किल में है दास तेरा जल्दी आओ ना. मुश्किल में है दास तेरा जल्दी आओ ना. जल्दी आओ ना. जल्दी आओ ना. देवाला बोलवणारी माणसं देवाला आवडतात आणि नुसते आवडत नाहीत, ती देवाला पूजनीय होतात. नाथ महाराज खरं सांगताय म्हणे. हा गळ्यामध्ये तुळशीची माळ, हृदयात वैष्णवांचा कळवळा, एकमेकांविषयी प्रेम, ओठावरती भगवंताचं नाव, असा ज्याचा नेम आहे तो मला जगात सगळ्यात प्रिय आहे. तणी ऐसा ज्याचा नेम एका जनार्दनी, ऐसा ज्याचा नेम एका जनार्दनी, ऐसा ज्याचा नेम एका जनार्दनी, ऐसा ज्याचा नेम तो देव परम पूज्य जगी, तो देवा परम पूज्य जगी. तुलसी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुलसी माळ गळा गोपी चंदन टिळा. तो देवा परम
कोण आवडतं याच्यापेक्षा आपण कुणाला आवडतो. आणि देवाला जर प्रिय व्हायचं असेल तर आईसा नियम करा. कैसा? आत्तापर्यंत 7 ते 9 सांगितला तैसा. विठोबा रखुमाई जय